व्हायला पाहिजे बरं का, बाकीचं सगळ्यांचं ऑटोमॅटिक. So break statement already we have seen, continue statement also we have seen. Okay, go to statement which is which we missed. Okay, that we will learn, understand and we will move towards unit number 3. आज आपण unit number 3 पण start करतोय, तर fast आहे ना go to statement समजून पुढे जाऊ. Go to statement actually if you will go through and Yashwant let us see book and which is who काय म्हणणार बघा, author of that book is यशवंत कानेटकर. पुस्तकाचं नाव लेट अस सी. त्या पुस्तकामध्ये गो टू स्टेटमेंट ज्यावेळेस तुम्ही वाचायला जाणार तिकडे मेन्शन केलेलं आहे की गो टू स्टेटमेंट वी शुड नॉट सपोज टू यूज बिकॉज इट इज व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड द फ्लो अँड control, how control is passing from one statement to another statement. It is very difficult to realize as a programmer, as a coder, and therefore most of the times in that book it is mentioned we should not supposed to use go to statement. आता ते का वापरायचं नाही हे आपण समजून घेऊन पुढे जाऊ. येस, हॅलो, हे वापरायचं नाही जास्त बघा, कुठे जास्त ह्याचा वापर करायचा नाही, फक्त आपण समजून घेण्यासाठी शिकूया ते बघा. Go to statement will work similar to looping control statement. Go to statement can be used similar to decision control statement. Go to statement can be used and similar to switch case. Let us try to understand with example. Hash include stdio.h. So before CLR, SR and before CLR, SR we can declare our variables. Let us consider एक variable वापरतोय integer टाईपचं, a नाव दिलं त्याला, a ची व्हॅल्यू मशीनला सांगितली 10 आहे आणि ते लिहिले आहे. कसं लिहिलं बघा, इफ मशीनला सांगितलं a ची व्हॅल्यू जर 10 असेल तर गो टू स्टेटमेंट एक्झिक्यूट करायला लावलं. गो टू जी लिहिलं. हे जे जी आहे हे जी ही केस आहे, केस लक्षात घ्या. आपण जसं स्विच केस मध्ये शिकलं आहे ना सिमिलरली आहे. सो जी स्टेटमेंट कॅन बी रिटन अँड एनीवेअर इन दी प्रोग्राम. इफ आय विल राईट जी स्टेटमेंट ओव्हर हिअर अँड हिअर आय विल राईट प्रिंट एफ /n वेलकम, तर ते एक्झिक्यूट कसं होतं बघा. ए ची व्हॅल्यू 10 आहे, 10 इज लेस दॅन ऑर इक्वल 10 इज इक्वल टू 10, लॉजिकल कंडिशन ट्रू होणार. गो टू जी मुळे हा जीकडे कंट्रोल जाणार इकडे आणि वेलकम जो आहे तो मेसेज स्क्रीनवरती दिसणार. येस, हॅलो, किती वेळा दिसेल, किती वेळा दिसेल, एकदाच दिसणार का, तर हे डिसिजन कंट्रोल स्टेटमेंट आहे बरोबर. हॅलो, येस. व्हाईल असलं असतं तर तिकडे रिपिटेटिव्हली एक्झिक्यूट होत बसलं असतं. फॉर असलं असतं रिपिटेटिव्हली एक्झिक्यूट होत बसलं असलं असतं आहे ना. डू व्हाईल असलं असतं तर ते अजून रिपिटेटिव्हली एक्झिक्यूट होत बसलं असतं. But we are using go to statement which will be executed, and that go to statement we mentioned in the decision control statement, because of which it will be executed only for one time. Value of a is 10, 10 is equal to 10, logical condition remains true, go to gn, this statement will be executed, and once this statement machine will execute, so control of the computer will jump from go to g statement. आणि जसं आपली केस होते केस 1 केस 2 त्या पद्धतीने हे जीच्या आतमध्ये जे काही लिहिणार ते सगळे एक्झिक्यूट होणार. ओके, हॅलो, तर ह्या केस मध्ये वेलकम मेसेज मशीन विल डिस्प्ले ओनली फॉर वन टाइम. समजलं का हे? आता बघा, हे गो टू जी स्टेटमेंट इथून उचलून कंट्रोल इन्सर्ट डिलीट इथे नेलं काय होईल आता कोण सांगेल? हाऊ मेनी टाइम्स वेलकम मेसेज विल बी डिस्प्लेड? हॅलो, 10 times. 10 टाइम्स. एक्सप्लेन करा, एक्सप्लेन करा. हा, किती वेळा? हॅलो, व्हेरी गुड. इन्फायनाइट टाइम्स होणार. ते कसं होणार बघा ना, ए इज इक्वल टू 10, ह्याला आपण
टेल म्हणूया ना, टेल ऑफ गो टू स्टेटमेंट ही शेफ्टी आहे ना, गो टू स्टेटमेंटची शेफ्टी आहे ना. गो टू स्टेटमेंट एक्झिक्यूट, शेफ्टी पण नाही म्हणता येणार, शेफ्टी ही शेवट असतं, शेवट एक्झिक्यूट होतं. हे जिथं लिहिलं तिथं एक्झिक्यूट होतं हे, बरं का. गो टू स्टेटमेंट ए इज इक्वल टू 10 हे एक्झिक्यूट झाल्यानंतर ह्या जी कोलन कडे जातं ते, आणि हे स्टेटमेंट एक्झिक्यूट होतं. म्हणजे वेलकम मेसेज एक्झिक्यूट झाला पहिल्यांदा. ए ची व्हॅल्यू 10 आहे, 10 इज इक्वल टू 10, लॉजिकल कंडिशन ट्रू राहिली आणि गो टू जी, परत मग तो इथे येणार, परत इथे येणार, इथून हे एक्झिक्यूट करणार, वेलकम मेसेज दुसऱ्यांदा एक्झिक्यूट करणार, परत इफच्या स्टेटमेंट कडे येणार, परत ए ची व्हॅल्यू 10च आहे अजून, 10 इज इक्वल टू 10, मग गो टू स्टेटमेंट गो टू जी आहे, परत वरती जाणार, परत हे किती वेळा होईल मग? हॅलो, Infinite. इन्फायनाइट टाइम्स एक्झिक्यूट होतं बघा. थांबत नाही ते, तुमचा कंट्रोल, तुम्हाला ते सॉफ्टवेअर बंदच करायला लागणार. मशीन इज अँड डिस्प्लेइंग वेलकम मेसेज इन्फायनाइट टाइम्स, आणि थांबत नाही ते, त्याला मशीनला कमांड दिली गेली आहे, वेलकम मेसेज इन्फायनाइट टाइम्स दाखवा ना, दाखवत बसलं ते. मग ह्याला बंद करण्यासाठी आपल्याला ते ऍप्लिकेशन बंद करायला लागतं. मी ऍप्लिकेशन बंद करतोय, ऍप्लिकेशन बंद झालं. परत एकदा मला टर्बोसी ओपन करायला लागेल आणि स्क्रीन शेअर करायला लागेल. दिसते का स्क्रीन? हॅलो, Yes, sir. आपला 1.c नावाचा फाईल होते. म्हणजे जर इथं लिहिलं तर ते इन्फायनाइट टाइम्स एक्झिक्यूट होतं. आता विचार करा, इथे ए जो आहे हा मला लूपिंग व्हेरिएबल सारखा यूज करायचा आहे. हे जे गो टू स्टेटमेंट आहे, डिसिजन कंट्रोल स्टेटमेंट आणि गो टू स्टेटमेंट आहे, त्याला वापरून आय वॉन्टेड टू कन्वर्ट दिस इन टू लूपिंग कंट्रोल स्टेटमेंट सारखं वापरायचं मला, डू व्हाईल किंवा फॉर सारखं. तर इथे काय केलं बघा, विचार करा, हा जो आपला ए आहे ह्याला लूपिंग व्हेरिएबल आहे असं समजू आपण. आणि जर इथे जाऊन मी ए प्लस प्लस लिहिलं, किती वेळा एक्झिक्यूट होईल आता? हॅलो, हॅलो, हाऊ मेनी टाइम्स इट विल बी एक्झिक्युटेड? हॅलो, सांगा की. हा, काय विचार करा की तिकडे. हा, पहिल्यांदा ए इज इक्वल टू 10, जी ची टेल एक्झिक्यूट होणार, ही गो टू जी चं हे स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार. वेलकम एकदा आलं, ए ची व्हॅल्यू 10, 10 इज इक्वल टू 10, ट्रू झालं, गो टू जी परत वर, परत 10च आहे, गो टू जी वर. म्हणजे ए प्लस प्लस करून पण ते इन्फायनाइट टाइम्स एक्झिक्यूट होणार आहे, कारण की हे ए प्लस प्लस तुम्ही कुठे लिहिलं त्याच्यावरती डिपेंड आहे ते. अल्गोरिदम हे शिकलो आपण. हॅलो, हा पण प्रोग्राम मी आता एक्झिक्यूट नाही करत आहे, अननेसेसरी इन्फायनाइट टाइम्स एक्झिक्यूट होतं ते, आणि मला ऍप्लिकेशन बंद करायला लागतं आणि परत एकदा उडायला लागेल. ते तुम्ही समजून घ्या. इथं जरी ए प्लस प्लस टाकलं तर ते इन्फायनाइट टाइम्सच एक्झिक्यूट होणार आहे. इथून काढलं मी आता, इथे टाकलं, किती वेळा होईल? हॅलो, हॅलो, हा, विचार करा. 2 times. 2 टाइम्स, व्हेरी गुड. कसं बघा, ए ची व्हॅल्यू 10, इथं आला तो, वेलकम मेसेज दाखवला, पहिल्यांदा झाला तो. 10 इज इक्वल टू 10, लॉजिकल कंडिशन ट्रू झाली. ए ची व्हॅल्यू 1 नी वाढली आहे, 11 झाली ती. गो टू जी पण स्टेटमेंट एक्झिक्यूट झालेला आहे. गो टू जी एक्झिक्यूट झाल्यामुळे तो वरती गेला आणि वेलकम मेसेज त्यांनी दाखवला, हा दुसऱ्यांदा असेल. आणि ए ची व्हॅल्यू आता 11 झाल्यामुळे 11 इज इक्वल टू 10, लॉजिकल कंडिशन काय झाली हो? False. त्याच्यामुळे हे बॉडी एक्झिक्यूट होणार नाही. त्याच्यामुळे वेलकम मेसेज हा 2 वेळा दिसणार. विचार करा. यस, हॅलो, Yes, sir. आता विचार करा. इथून हा काढला,
आणि इथे लिहिलं आहे A++, काय होईल? हाऊ मेनी टाइम्स? हॅलो, 1. व्हेरी गुड, 1 टाइम. कळलं का गो टू स्टेटमेंट? थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे पण इझी आहे. येस, Yes. समजलं का? बघा, गो टू स्टेटमेंट व्हाईल लूप सारखं पण ते वापरू शकतो आपण, स्विच केस सारखं पण वापरू शकतो, बट इट इज लिटिल बिट कन्फ्युजिंग. ठीक आहे, कंट्रोल कसा कुठून जातो आणि इट इज व्हेरी डिफिकल्ट. आता हा छोटासा प्रोग्राम आहे म्हणून आपण लगेच सांगू शकतो. when you will be writing, okay, larger programs where number of lines will be more, in such cases if suppose you wanted to bring your control from one place to another place, it will be confusing, and if you will be using certain functions, कुठनं कसा फ्लो झालेला आहे काही समजत नाही. लक्षात घ्या, बिकॉज ऑफ विच इट इज व्हेरी डिफिकल्ट टू यूज गो टू स्टेटमेंट. देअरफॉर इन let us see book which is written by Yashwant Kanetkar, it is clearly mentioned you should not supposed to use go to statement in your program. फक्त कॉन्सेप्ट काय समजून घ्या. येस, हॅलो, लेट अस स्टॉप. समजलं का? काय अडचण असेल विचारा, जाऊया पुढे. नसेल तर Yes, sir. पुढे जाऊया आपण. ठीक आहे, व्हाईट बोर्ड थोडासा ओपन करतोय. युनिट नंबर 3 आहे. काय नाव आहे? array and string. Yes, hello. So unit number 3, if carefully you will observe this chapter, this unit we can divide into two type, काय म्हणणार बघा ना, two sections म्हणू आपण. unit number 3 we can have, okay, we can divide into two sections. ह्याला A section म्हणू, A for array, आणि ह्याला string जो B section असेल. unit number 3 चे दोन section, array and string. Let us understand array. This is the first section. Let us understand what is meant by array, and once you will understand what is meant by array, it is very easy to understand string, because string is collection or group of characters. Already definition of string we have learned. Yes, Yes. ठीक आहे. array is, बर का, array म्हणजे काय आहे ना, सगळ्यात पहिल्यांदा आपण एक छोटासा प्रोग्राम लिहायला पाहिजे होता, बर का, आणि मग इकडे यायला पाहिजे. A C program to understand concept of an array. कॉन्सेप्ट काय समजून घ्या. समजा मी इंटिजर टाईपचा डेटा टाईप वापरला आणि ए नावाचा व्हेरिएबल घेतला, त्या ए मध्ये मी 10 स्टोअर केलं, काय होणार हो? काय मशीनला समजणार एवढ्या प्रोग्राम वरून? हॅलो, ए ची व्हॅल्यू 10 आहे. अजून एक माहिती कळणार आहे, ए ची व्हॅल्यू ही इंटिजर आहे. येस सर. ए ची व्हॅल्यू इंटिजर आहे आणि ती किती आहे तर 10 आहे, अशी माहिती मशीनला समजणार. ठीक आहे, आणि तो क्लिअर करतो स्क्रीन आणि गेट सीएच ने आउटपुट दिसतं, पण आपण काहीच प्रिंटएफ न वापरल्यामुळे आउटपुट स्क्रीनवर काहीच नाही दिसणार. येस, हॅलो, Yes. गेलं बघा. काय सेव्ह करून, कधी पण सेव्ह करून एक्झिक्यूट करायचं, नाही तर प्रोग्राम उडून जातो बरं का. गडबडीत आपण लिहितो तसं सेव्ह करायचं, F2 दाबत राहायचं.
समजा मी a इज इक्वल टू 10 लिहिलं आणि लगेच लिहिलं a इज इक्वल टू 11, काय होणार? काय म्हणतो मॅडम? लेक्चर चालू आहे. a इज इक्वल टू 10, a इज इक्वल टू 11, त्याच्याच खाली लगेच काय होणार? a ची व्हॅल्यू किती मशीनला समजणार? इथे जर मी छापायला गेलो तिकडे मशीनला सांगितलं आउटपुट स्क्रीनवर दाखव a इज इक्वल टू %d, किती दाखवेल? 11. why 11. 11? why 11? Recent value. हा, रिसेंट व्हॅल्यू मशीन स्टोअर करतं. सुरुवातीला a ची व्हॅल्यू 10 स्टोअर करणार तो. इथे जर तुम्ही हे स्टेटमेंट लिहिलं, कंट्रोल इन्सर्ट कॉपी, शिफ्ट इन्सर्ट पेस्ट, तर तो a ची व्हॅल्यू 10 दाखवणार, नंतर 11 होणार, 11 दाखवणार, दोन्ही व्हॅल्यू दाखवणार. आता पण जर हे तुम्ही लिहिलंच नाही तर सुरुवातीला a ची व्हॅल्यू 10 स्टोअर करणार आणि a इज इक्वल टू 11 लिहिल्यानंतर 11 हे 10 च्या जागेवरती स्टोअर होणार. म्हणजे अर्थ काय आहे की इफ वी विल बी युजिंग सिंगल व्हेरिएबल, in single variable we can store single value, we cannot store more than one values in one variable. Yes, Yes, sir. स्वॅपिंगला आपण हे थोडंसं शिकलो होतं, आठवतं का बघा ना, असाइनमेंट ऑपरेटरचा यूज. इन वन व्हेरिएबल वी कॅन स्टोर ओनली वन व्हॅल्यू, वी कॅनॉट स्टोर अँड मोर व्हॅल्यूज इन वन व्हेरिएबल, दॅट इज द लिमिटेशन ऑफ ऑर्डिनरी व्हेरिएबल. आणि हा प्रॉब्लेम आता येतो कसा? मग प्रॉब्लेम येतो कसा बघा. समजा आपण महाराष्ट्र स्टेट कन्सिडर केलं बरं का, तर महाराष्ट्र स्टेट मध्ये 36 डिस्ट्रिक्ट असतात, हे सकाळी मला कळलं डिव्हिजन बी मधून, बरोबर? Yes, sir. Yes. 36 डिस्ट्रिक्ट साठी समजा मला टेम्परेचर कॅल्क्युलेट करायचं आहे ना, प्रत्येक डिस्ट्रिक्टच्या ठिकाणी आपल्याला एक टेम्परेचर मेजरिंग डिव्हाइस आहे ना, वी कॅन पुट इट अँड वी कॅन मेजर टेम्परेचर ऑफ ईच डिस्ट्रिक्ट अँड दॅट वी कॅन record, and that record we can give to machine, and where machine will find out average temperature of entire Maharashtra state. Yes, Yes. मग इकडे विचार करा, आपण एक स्टेट कन्सिडर करतोय महाराष्ट्र, आणि त्या महाराष्ट्र स्टेट साठी 36 डिस्ट्रिक्ट आहेत. डिव्हिजन ई मध्ये ज्यावेळेस मी हा प्रोग्राम घेतला त्यावेळेस असं कळलं की जम्मू काश्मीर मध्ये 22 स्टेट्स आहेत. तिकडे एक विद्यार्थी आहे ना OMS, थोडस मराठी नाही, तिकडे हिंदी बोलायला लागतं बरं का. हिंदी एवढं चांगलं नसल्यामुळे विद्यार्थ्यांना समजतंय का नाही माहित नाही मला, पण आपण इकडे डिव्हिजन जी आणि बी मध्ये OMS विद्यार्थी नसल्यामुळे थोडस मराठी घेतोय, मराठीमधून थोडस समजत असावं असं अपेक्षा करतोय मी, ठीक आहे. तर 22 स्टेट्स जम्मू काश्मीर साठी आहेत. मग प्रोग्राम मला जर जनरलाइज्ड लिहायचा असेल एका स्टेट साठी, विचार करत आहे ना, एका स्टेट साठी मला जनरलाइज्ड प्रोग्राम लिहायचा आहे जिकडे नंबर ऑफ डिस्ट्रिक्ट हे वेगवेगळे असू शकतात. येस, एका स्टेट साठी. हॅलो, Yes, sir. नंबर ऑफ डिस्ट्रिक्ट व्हॅरी होऊ शकतात. असे किती स्टेट्स आहेत इंडियामध्ये हे मला नाही माहित, कोणाला माहिती आहे का? हाऊ मेनी नंबर ऑफ स्टेट्स, भारतामध्ये किती स्टेट्स आहेत? महाराष्ट्र एक आहे, जम्मू काश्मीर हे आहे, खाली गेलं तर साऊथ. किती? 29 sir. 29. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ठीक आहे, 29 नंबर ऑफ स्टेट्स. त्या प्रत्येक स्टेट्स मध्ये काहीतरी डिस्ट्रिक्ट असतील, वेगवेगळे डिस्ट्रिक्ट असतील बघा. मग तिकडे मला जनरलाइज्ड प्रोग्राम जर लिहायचा असेल वेअर नंबर ऑफ डिस्ट्रिक्ट्स आर नॉट फिक्स्ड फॉर ईच स्टेट, इट व्हॅरीज. मग तिथे किती व्हेरिएबल लागणार? अँड इफ आय वॉन्टेड टू फाइंड आउट ॲव्हरेज, मला ॲव्हरेज फाइंड आउट करायचं, ॲव्हरेज टेम्परेचर त्या स्टेटचं फाइंड आउट करायचं. मग एक छोटस एक्झाम्पल घेऊ आपण. 5 जर स्टेट्स असतील, C1 सिटी घेऊ आपण, सिटी, स्टेटच्या ऐवजी सिटी घेऊया ना. 5 सिटीज घेऊ, C1, C2, C3, C4, and these are the 5 4 झाले, C5. These are the 5 cities, and these 5 cities, in each variable we can store temperature of each city. Yes, hello. C1 म्हणजे टेम्परेचर ऑफ फर्स्ट सिटी, C2 म्हणजे टेम्परेचर ऑफ सेकंड सिटी, C3 म्हणजे टेम्परेचर ऑफ थर्ड सिटी. येस. Yes, sir. मग असं जर असेल तर विचार करा, इफ आय वॉन्ट टू फाइंड आउट ॲव्हरेज टेम्परेचर ऑफ एंटायर स्टेट, इन दॅट केस आय विल हॅव टू यूज हाऊ मेनी व्हेरिएबल्स?
if you will consider Maharashtra state, for Maharashtra state, how many variables we will have to use to find out average temperature? जेवढे नंबर ऑफ डिस्ट्रिक्ट्स असणार तेवढे घ्यायला लागणार. येस, 36 डिस्ट्रिक्ट्स असतील तर 36 घ्यायला लागणार. Yes. 40 डिस्ट्रिक्ट असतील तर 40 व्हेरिएबल्स घ्यायला लागणार. प्रत्येक व्हेरिएबल मध्ये प्रत्येक स्टेटचं टेम्परेचर स्टोअर करायला लागणार. आणि फॉर्म्युला जर लिहायचा झाला तर एवढी अब्दा होणार. 36 व्हेरिएबलची बेरीज करून डिवायडेड बाय 36. महाराष्ट्रासाठी असं लिहायला लागेल. जम्मू काश्मीरसाठी 22 व्हेरिएबल घेऊन 22 व्हेरिएबल, त्या 22 व्हेरिएबल मध्ये टेम्परेचर स्टोअर करून 22 व्हेरिएबलची बेरीज करून डिवायडेड बाय 22 लिहायला लागणार. येस, कळतंय का? अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. आपल्या क्लासमध्ये ऍव्हरेज हाईट मेजर करायची. ऍव्हरेज हाईट, रोल नंबर 1 ची काहीतरी हाईट असणार. हे समजून घ्या ना काय सांगतो मी. एक्झाम्पल्स, रोल नंबर 1 ची काहीतरी हाईट असणार, रोल नंबर 2 ची काहीतरी वेगळी हाईट असणार, रोल नंबर 3 ची काहीतरी वेगळी हाईट असणार, रोल नंबर 4 ची काहीतरी वेगळी. असे 60 62 किती 70 विद्यार्थी असतील. प्रत्येकाच्या उंची, प्रत्येकाची हाईट ही वेगवेगळी राहणार. मला ऍव्हरेज हाईट ऑफ एंटायर क्लास फाइंड आउट करायची. वेअर नंबर ऑफ स्टुडंट्स ओनली वी आर कन्सिडरिंग, फॅकल्टीज आपण विचार नाही करणार आहे. तर तिकडे जेवढे नंबर ऑफ स्टुडंट्स असणार तेवढे आपल्याला व्हेरिएबल वापरायला लागणार. येस, Yes. Yes. प्रत्येक व्हेरिएबल मध्ये आपल्याला विद्यार्थ्याची हाईट स्टोअर करायला लागणार. आता ऍव्हरेज हाईट का काढायची बरं का, असं कोण जर विचारत असेल तर तिकडे मला थोडंसं असं सांगायला लागेल की दरवाजाचं बघा ना, नॉर्मली दरवाजा डिझाईन करायचा दरवाजा, तर त्या दरवाजाला हाईट असते काहीतरी, बरोबर? 5 फूट 7 फूट 8 फूट. येस, हॅलो. Yes, sir. मग त्याच्यासाठी आपण हाईट मोजली असं समजा. आता अनफॉर्च्युनेटली आपल्या इकडे फक्त जास्तीत जास्त OMS विद्यार्थी येऊ शकतात. फॉरेनचे विद्यार्थी इकडे येऊ नाही शकत. समजा फॉरेनचे विद्यार्थी जास्त येत असले असते आणि त्यातलं पण एक वेस्ट इंडिजचं एक्झाम्पल घेतलं तर तिकडच्या विद्यार्थ्यांच्या हाईट थोडेसे जास्त असतात असं थोडंसं वाटतं मलाच वाटतंय. हॅलो. येस, काय ते बास्केटबॉल काहीतरी खेळत असतील तर बघा ना, नुसतं असं उभारून थोडीशी उडी मारावं लागत असेल, मे बी, माहित नाही ना. नुसतं उभारून ते बॉल टाकला तर त्यांचा गोल होऊ शकतो. येस, का तर हाईट जास्त असते. हॅलो. Yes. मग तिकडे जर डोअरचं डिझायनिंग करायचं असेल, तसे काही विद्यार्थी जर आपल्या क्लासमध्ये जास्त असले असते तर त्या एखाद्या क्लासचा डोअरचा दरवाजा आपल्याला मोठा करायला लागला असता. विचार करा ना. समजा सगळ्यांची हाईट ही 7-8 फुटी आहे आणि तुम्ही 6-6.5 फुटी दरवाजा केला तर त्यांना वाकून यायला लागणार आतमध्ये. आणि असे विद्यार्थी जर जास्त असतील तर त्यांचा त्रास होणार, त्यांना पाठीचा मणक्याचा काय तुटणार तिकडे. बघा ना, विचार करा ना. Therefore, most of the times when any system, any kind of thing you are designing, at that time you will have to make some kind of calculations. And हे छोटंसं एक्झाम्पल आहे. तसं आपल्याला टेम्परेचर मोजायसाठीच एक एक्झाम्पल आहे जिकडे ऍव्हरेज फाइंड आउट करतो आपण. मग ऍव्हरेज फाइंड आउट करणे हे छोटंसं एक्झाम्पल आहे ऍरे समजून घेण्याचं. कळलं का? अडचणी काय आहेत आणि एकच व्हेरिएबल वापरलं तर अडचण कशी येते. येस. Yes, sir. Yes, sir. डिनोट कसं करतात थोडंसं आपण जाऊया ना. डिनोट कसं केलं जातं ऍरे. मी जर ज्यावेळेस मशीनला सांगतोय ना इंट असं लिहिल्यानंतर मशीनला काय समजतं? हॅलो. A is integer. A is integer type of variable. In this A variable we can store single integer value. Yes. Yes, sir. Yes, sir. Now I will declare array. Array कसं डिक्लेअर केलं जातं बघा आहे ना. इंट A, एज घेतलंय मी, नाव एज घेतलंय, ए नावाचा ॲरे, आणि स्क्वेअर ब्रॅकेट वापरला जातो आणि इकडे फाय लिहितो मी. फाय सेमीकोलन देईल. सो इन दिस स्क्वेअर ब्रॅकेट यू कॅन मेन्शन साईज. त्याला साईज म्हणतात. ही ॲरेची साईज झाली. ह्याला वाचायचं कसं? ए ऑफ फाय.
So int a of phi and semicolon. So this is array, and from this size machine will understand maximum five integer values you can store in this array variable. Hello. Yes, sir. मॅक्सिमम 5 आहे ना, मॅक्सिमम 5. 5च्या वर जर कोण स्टोअर करायला गेलं तिकडे तर स्टोअर होतात, बट इट इज इलिगल लाईन. ह्याचं एक्झाम्पल समजून घ्यायसाठी ऑटो रिक्षा जर कन्सिडर केली, ऑटो रिक्षा किती कॅपॅसिटी हो? ऑटो रिक्षाची कॅपॅसिटी किती, किती लोक जाऊ शकतात? ऑटो तीन. रिक्षाला दुसरं एक नाव आहे माहिती आहे का बघा, 3 सीटर्स म्हणतो आपण. तीन जणांना घेऊन जाते ती. येस. Yes, sir. एक ड्रायव्हर आणि 2 पॅसेंजर. 2+1. 2+1 म्हणतो आपण त्याला. ड्रायव्हरला तो +1 म्हणजे तो ड्रायव्हर असतो, म्हणजे 3 सीटर म्हणतो आपण त्याला. येस. हॅलो. Yes. ऍक्च्युअल कॅपॅसिटी 3 आहे. आपण मशीन नाही आहे ना, आपण माणसं आहेत. माणसं आपल्याला जसं पाहिजे तसं आपण करतोय. मग त्या ड्रायव्हरला वाटलं तिकडे 5 माणसं घेऊन जाऊ शकतं ते. येस. Yes, sir. बट इट इज इलिगल. घेऊन जायला 10 पण घेऊन जाऊ शकतं ते. इट इज इलिगल. आता विचार करा, हे थोडस वेगळ्या पद्धतीने थोडस सांगतोय मी, समजून घ्या. समजा 3 सीटर ही कॅपॅसिटी आहे. तो रिक्षावाला ड्रायव्हर हा 5 लोक घेऊन चाललाय. 5 लोक पुढं पण काही इथं बसवतो तो, माहित नाही बघा कधी कधी. येस. आणि शाळेची जर रिक्षा असेल तर संपलंच, मग किती लेकरांना घेऊन जातं बघा ते. ऍक्च्युली इट इज इलिगल. हे अलाव नाहीये. समजा अनफॉर्च्युनेटली जर ऍक्सिडेंट झाला तिकडे आणि त्या रिक्षामधले मेली लोक आहेत, तर ह्या केसमध्ये इन्शुरन्स दिला जात नाही. हॅलो. यस. Yes, sir. म्हणजे कॅपॅसिटी पेक्षा जास्त जर तुम्ही घेऊन चालला लॉजिकली, ते इलिगल आहे, लक्षात घ्या. A of 5 म्हणजे मॅक्सिमम 5 इंटिजर व्हॅल्यूज वी कॅन स्टोअर इन दॅट अरे. बट इफ यू विल ट्राय टू स्टोअर अँड मोर व्हॅल्यूज इन दॅट अरे, मशीन स्टोअर्स. आता ह्याच अरे मध्ये आपण 10 व्हॅल्यू पण स्टोअर करू शकतो, बट इट इज इलिगल. वी शुड नॉट सपोज टू स्टोअर अँड मॅक्सिमम नंबर ऑफ एलिमेंट्स बियॉन्ड इट्स साईज. त्याच्या साईजच्या बियॉन्ड आपण स्टोअर करायला नाही पाहिजे. ओके. हॅलो. समजलं का? Yes. Yes, sir. ह्याच्या पुढं जर गेलो आपण, int a of 5 जर म्हणलं इकडे, तर ते 5 व्हॅल्यू कशा स्टोअर करतं. फॉर एक्झाम्पल पहिली व्हॅल्यू 1 आहे, दुसरी व्हॅल्यू 5 आहे, तिसरी व्हॅल्यू 3 आहे. रॅन्डम असतात त्या. ठीक आहे. 7 घेऊ आपण, 9 घेऊ, 1 2 3 4 5 व्हॅल्यूज आहेत ह्या. समजा these 5 values I wanted to store, and these 5 integer values I wanted to store in this array. So machine stores all these 5 integer values into this array. First value जी काही आहे ना, first value machine stores into a of 0. 0th position मध्ये स्टोअर होते. पहिली व्हॅल्यू ही ऑलवेज 0th पोझिशन, त्या अरेच्या 0th पोझिशन मध्ये स्टोअर होते, लक्षात घ्या. सेकंड व्हॅल्यू मशीन स्टोअर्स ऍट फर्स्ट पोझिशन. थर्ड व्हॅल्यू मशीन स्टोअर्स ऍट सेकंड पोझिशन, त्याला a of 2 म्हणू आपण. फोर्थ व्हॅल्यू मशीन स्टोअर्स ऍट फोर्थ पोझिशन आहे, आणि ती फोर्थ पोझिशन काय असणार, a of 3. ओके. फिफ्थ व्हॅल्यू मशीन स्टोअर्स ऍट फिफ्थ पोझिशन. फक्त त्याला पहिली व्हॅल्यू आहे जी आहे ती 0th पोझिशनला स्टोअर झाल्यामुळे शेवटची व्हॅल्यू ही साईज -1th पोझिशन मध्ये स्टोअर होते इन जनरल. हॅलो. Yes, sir. Yes, sir. Last element of array will be stored in the size -1th position. First element of array will be stored in 0th position, and last element of that array will be stored at size -1th position. कळलं का हे? हॅलो. Yes, sir. Yes, sir.
इन जनरल जर ए ऑफ एन असेल वेअर एन इज साईज ऑफ एन ॲरे आणि हे इंटिजरचं घेतलं असेल इन जनरल असा जर ॲरे असेल सो फर्स्ट एलिमेंट विल बी ऑलवेज स्टोर्ड इन 0th पोझिशन अँड लास्ट एलिमेंट विल बी स्टोर्ड ॲट सांगा n-1. हा n-1th पोझिशन. ओके इन जनरल जर सांगायचं झालं तर समजलं का कशा व्हॅल्यू स्टोअर होतात कुठे स्टोअर होतात कशा होतात. हॅलो हे कळलं का? Yes, sir. ह्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असला घ्या. मला वाटतं त्या नोट्स मध्ये पण असेल घ्यायची गरज नसावी. जाऊया आपण डायरेक्ट प्रोग्राम कडे. Yes, sir. Yes, sir. मग विचार करा हे थोडस काढून टाकू आपण आता. एक छोटासा प्रोग्राम घेऊया ना इंटिजर ॲरेचा. इंट लिहिलं मी ए ऑफ 2 म्हणलं सॉरी किती स्टोअर होणार किती इंटिजर व्हॅल्यू स्टोअर करू शकणार त्या ॲरे मध्ये. ए नावाचा ॲरे आहे इकडे. हॅलो व्हेरिएबल नाही येते 3. 3. आता काय डोकं फोडा आहे ना तिकडे. 2 sir. 2. 2 साईज आहे ही साईज. ॲरे ज्यावेळेस डिक्लेअर केलं जातं त्यावेळेस साईज कन्सिडर करायची. पोझिशन ही वेगळी झाली. ए ऑफ 2 म्हणजे मॅक्सिमम 2 इंटिजर व्हॅल्यूज वी कॅन स्टोअर इन दिस ॲरे. मग पहिला एलिमेंट कुठे स्टोअर होणार ते सांगायचं मग ए ऑफ 0 मध्ये. अँड सेकंड एलिमेंट वेअर इट विल बी स्टोअर्ड ए ऑफ 1 फर्स्ट पोझिशन. येस Yes, sir. समजतं का बघा ना. ए ऑफ 2 म्हणजे 3 नसतात ते. ए ऑफ 2 म्हणजे 2च एलिमेंट स्टोअर होणार. मॅक्सिमम साईज ही जे हा जो आकडा असतोय ना स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये जे काही मेन्शन करतोय साईज तेवढे एलिमेंट स्टोअर होतात त्याच्यापेक्षा जास्त नाही. आता समजा रिक्षावाल्याची कॅपॅसिटी 3ची आहे. एका माणसाला घेऊन जाऊ शकेल का हो? हॅलो Yes, sir. Yes, sir. काहीच प्रॉब्लेम नाही. मॅक्सिमम कॅपॅसिटी 3 आहे. आता एकच पॅसेंजर मिळाला तर तो ड्रायव्हर आणि तो ऑटोवाला ड्रायव्हर Passenger. हे दोघच त्या रिक्षामधनं जाऊ शकतात. मग ते अलाव आहे का तर ते लेस दॅन कॅपॅसिटी आहे. सिमिलरली जर समजा ए ऑफ 5 लिहिलं असेल तुम्ही अँड साईज ऑफ ॲरे इज 5 अँड इफ यू वॉन्ट टू स्टोअर ओनली 2 एलिमेंट्स इट इज अलाउड. First element will be stored in 0th position. Second element will be stored in second position. Yes. Hello. And remaining elements आपण दिले नाहीत म्हणजे 0 कन्सिडर करतो तो. हॅलो Yes, sir. रिक्षामध्ये कोण नाही म्हणजे 0 लक्षात घ्या ना. तसं लक्षात घ्या ना. एक असेल तर एक कन्सिडर होईल तो. समजलं का? हॅलो Yes, sir. मग विचार करा सपोज वी वॉन्ट टू स्टोअर आहे ना 5 इंटिजर व्हॅल्यूज. मग इकडे असं लिहू आपण प्लीज एंटर फर्स्ट एलिमेंट इनटू ॲरे. कसं करणार स्कॅनर विचार करा. %d इंटिजर आहे कॉमा एम्परसाइन पहिला एलिमेंट कुठे 0th पोझिशनला. येस F0. Yes, sir. इन्सर्ट कॉपी शिफ्ट इन्सर्ट पेस्ट दुसरा तिसरा चौथा पाचवा संपला. इथे मग सेकंड एलिमेंट सांगा कुठे फर्स्ट पोझिशनला. 1. A of 1. थर्ड एलिमेंट A of 2. थर्ड 2. एलिमेंट फोर्थ 3. ए ऑफ थर्ड ए ऑफ 3 कसं वाचायचं बघा ना. ए ऑफ 3 फिफ्थ A of 4. यस स्टोअर झाले ते. हॅलो Yes, sir. मग हे जे आहे हे रिपिटेटिव्हली आपण कॉपी पेस्ट करून लिहिलेलं आहे. इट मीन्स इफ
we will write an in general way and by using looping control statement. आता हे scanf जे आहे ना, ह्याचा विचार करा ना, scanf हे आपण 5 वेळा लिहिलेलं आहे. मग इकडे आय जर वापरला, आय ची व्हॅल्यू 0 पासून 4 पर्यंत जर वाढवत नेली आणि फॉर लूप मध्ये एकदाच लिहिलं हे स्कॅनएफ फंक्शन तरी पण चालतं, आणि तसंच लिहायचं असतं ऍक्च्युली. हॅलो, का तर इकडे नंबर ऑफ एलिमेंट्स 5 आहेत, 5 साठी लिहिचाल तुम्ही. उद्या जर मला 100 एलिमेंट साठी काहीतरी कॅल्क्युलेशन करायचं आहे, शक्य आहे का हे एवढं 100 वेळा लिहित बसणं? हॅलो, No, sir. No, sir. महाराष्ट्राच्या स्टेटचं ऍव्हरेज टेम्परेचर जर मला फाइंड आउट करायचं असेल, सगळ्या डिस्ट्रिक्टच्या लेवलच्या ठिकाणी जर टेम्परेचर मेजरिंग डिव्हाइस ठेवून जर आपण कॅल्क्युलेट केलं, रेकॉर्ड केलेलं टेम्परेचर जर आपण सिस्टमला दिलं, तिकडे 36 जर डिस्ट्रिक्ट्स असतील तर त्या 36 व्हेरिएबलसाठी आपल्याला असं लिहित बसणं अशक्य आहे. येस, वी विल हॅव टू यूज ॲरे, वी विल हॅव टू यूज नेस्टेड फॉर लूप, वी विल हॅव टू यूज अन फॉर लूप. फॉर लूप आपल्याला वापरायला लागणार. ती कशी वापरायची बघा आता. इन जनरल मध्ये लिहायचं /n प्लीज एंटर 5 इंटीजर एलिमेंट्स इनटू ॲरे. अजून थोडंसं करेक्ट इंग्लिश, इनटू एन ॲरे. ए एन द कधी लागतं? एन कधी लागतं? एन स्वर असेल तर, Vowel. स्वर असेल तर, वोवेल असेल तर. शब्दाची सुरुवात ए आय ओ यू नी झाली तर एन लागतं. येस, स्कॅनएफ हे जर एकदाच लिहिलं तर काय होईल? एकदाच एक्झिक्यूट होणार. येस, ए ऑफ 0 हे असं आहे ना. कंट्रोल इन्सर्ट कॉपी, शिफ्ट इन्सर्ट पेस्ट 5 वेळा, आणि ते बघा कसं कसं रिड्यूस करत चाललोय आपण. पहिल्या एलिमेंट साठी 1 म्हणलं, 0 म्हणलं, सॉरी. दुसऱ्या एलिमेंट साठी 1, तिसऱ्यासाठी 2, चौथ्यासाठी 3, पाचव्यासाठी 4 असं म्हणलं. आता बघा थोडंसं रिड्यूस झालं मगापेक्षा. येस, 5 एलिमेंट्स घेतले त्याने इंटीजर. हॅलो, Yes, sir. बट वी हॅवंट युज्ड फॉर लूप. आता ती फॉर लूप कशी वापरली बघा. फॉर आय ची व्हॅल्यू जी आहे ती 0 पासून, बघा इकडे आहे ना, 0 पासून 4 पर्यंत वाढत जाणार आहे. म्हणून इकडे एक आय नावाचा इंटीजर टाईपचा व्हेरिएबल घेतला. आय मशीनला सांगितलं आय ची व्हॅल्यू सुरुवातीला 0 आहे, का तर पहिला एलिमेंट 0 पोझिशनला स्टोअर होतो आणि साईज -1 लेस दॅन ऑर इक्वल टू साईज -1. आय ची व्हॅल्यू प्रत्येक वेळेस एक एकनी वाढवली. आणि कंट्रोल इन्सर्ट कॉपी, शिफ्ट इन्सर्ट पेस्ट केलं. आणि त्या 0च्या जागेवर काय लिहायचं आता? हॅलो, 0च्या जागेवर काय लिहायचं? I. व्हेरी गुड. येस, हॅलो, Yes. Yes, sir. हे खरंच एलिमेंट स्टोअर झाले का हे बघायचं जर असेल तर, जसं आपण व्हॅल्यू स्टोअर झाली का बघतोय ना. सिमिलरली इफ सपोज यू वॉन्ट टू इफ यू वॉन्ट टू डिस्प्ले ऑल ॲरे एलिमेंट्स, ऑल ॲरे एलिमेंट्स आर ॲज फॉलोज असं काहीतरी म्हणलं, आणि ते बॅकस्लॅश येऊन दिलं एका खाली एक दिसण्यासाठी, आणि इथे हीच फॉर लूप कॉपी केली बरं का. कंट्रोल इन्सर्ट कॉपी, शिफ्ट इन्सर्ट पेस्ट. फक्त स्कॅनएफच्या तिथे काय येईल? प्रिंटएफ वापरलं आणि एम्परसाइंड काढलं तर तो व्हॅल्यू दाखवणार त्या ठिकाणी. आणि थोडंसं एवढंच लिहिलं आणि हा रन केला प्रोग्राम तर असं काहीतरी दिसेल. तुम्ही ज्या काय व्हॅल्यूज टाकल्या त्या व्हॅल्यूज तो त्याच सिक्वेन्सनी दाखवेल, म्हणजे त्या व्हॅल्यू स्टोअर झाल्या ह्या सिक्वेन्सनी. आता इकडे बॅकस्लॅश वापरायला पाहिजे. येस, हॅलो, Yes, sir. बॅकस्लॅश किंवा एक स्पेस द्यायला पाहिजे. विचार करा, नाहीतर ते चुकीचं असं काहीतरी एकच नंबर दाखवेल आणि कळणार नाही आपल्याला कुठले एलिमेंट्स आहेत काय आहेत. आता बघा, येस, स्पेस दिला. हॅलो, Yes, Yes. sir. वेगवेगळ्या व्हॅल्यूज आहेत त्या, ऍक्च्युली एकच नंबर नाहीये. किंवा जर बॅकस्लॅश वापरलं तर असं काहीतरी दिसेल. रॅन्डमली व्हॅल्यू टाका आहे ना काही पण. येस, हॅलो,
Yes, sir. Yes, sir. पहिली व्हॅल्यू ही खरंच त्या ए ऑफ झिरो, सॉरी काय वेगळं झालं बघा. पहिली व्हॅल्यू खरंच त्या ए ऑफ झिरो मध्ये स्टोअर होते का, ते जर तसं दाखवायचं असेल तर हेच कसं लिहिलं बघा ना, ए ऑफ पर्सेंट डी इज इक्वल टू त्याच्या पुढे व्हॅल्यू आणि पहिलं म्हणजे तुमचा आय असणार आय. येस, म्हणजे तू दाखवताना कसं दाखवणार, मशीन ए ऑफ आय ची व्हॅल्यू 0 असताना ए ऑफ 0 आणि ए ऑफ आय म्हणजे त्या ए ऑफ 0 च्या ठिकाणी असलेली व्हॅल्यू. हॅलो Yes. हॅलो, पर्सेंट डी म्हणजे ह्या ठिकाणी आय ची व्हॅल्यू दाखवणार आहे. तो आय ची व्हॅल्यू पहिल्यांदा सुरुवातीला 0 असणार. 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4 ट्रू आहे ना. ए ऑफ 0 इज इक्वल टू ए ऑफ 0. ए ऑफ 0 म्हणजे ऍक्च्युअल व्हॅल्यू आणि इथे तो आय ची व्हॅल्यू ए ऑफ 0 आणि इकडे ए ऑफ 0 ची व्हॅल्यू. बघा ते कसं आहे काय आहे. यस, Yes, sir. समजलं काय? हॅलो, Yes, sir. Yes, sir. आता इथे बघा ना, F2 सेव्ह करू आपण. मला वाटतं आपले 2 सेशन आहेत काय. Yes, sir. आपण ब्रेक न घेता कंटिन्युअस करू आणि सोडून टाकू एक 15 मिनिटं आधी, चालेल? Yes, Yes, sir. sir. हा, ज्यांची कोणाची बॅटरी संपली असेल त्यांनी जावा निघून इथून आणि बॅटरी वगैरे चार्जिंग करा. झाली चार्जिंग तर या वापस, नाही आलं तरी चालतंय. ओके, Yes, sir. ठीक आहे, व्हेरी गुड. हे कळलं का? हे कळलं का कसं आलं काय आलं बघा. हॅलो, ओके. Yes, sir. Suppose I wanted to find out average of all array elements. आणि हे जे array elements टाकलेले आहेत आपण, हे टेम्परेचर्स आहेत असं समजा. आता 4 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर कमी कुठल्या डिस्ट्रिक्टचं असतं का नाही माहित नाही मला. आपण हे समजून घेण्यासाठी लिहिलेले व्हॅल्यू आहेत आणि ह्या सगळ्या व्हॅल्यू म्हणजे टेम्परेचर्स आहेत असं समजा. मला ऍव्हरेज फाइंड आउट करायची, ह्या 5 नंबरची ऍव्हरेज फाइंड आउट करायची. तर किती सोप्या पद्धतीने कॅल्क्युलेट होते बाय युजिंग ॲरे. बघा इथे मी गेलो आहे ना, फॉर लूप मध्ये गेलो आपण. समेशन ऑफ ऑल ॲरे एलिमेंट्स, समेशन ऑफ ऑल इंटिजर नंबर्स फ्रॉम 1 टू एंटर्ड नंबर असला प्रोग्राम घेतला होता. येस, काय आठवत नाही म्हणावं आम्हाला. Yes. सम इज इक्वल टू 0 दिलं मशीनला सुरुवातीला बघा. आणि ह्या फॉर लूपच्या आतमध्ये मशीनला सांगितलंय ना, सम. विचार करा आता, सम इज इक्वल टू सुरुवातीला सम 0 आहे. सम प्लस ए ऑफ आय म्हणलं काय होईल? विचार करा. ए ऑफ आय म्हणजे त्या पोझिशनच्या ठिकाणी असलेली व्हॅल्यू. काय होणार सुरुवातीला? 5 एलिमेंट घेतले जाणार. सुरुवातीला समची व्हॅल्यू 0 असणार. ए ऑफ 0 असणार. हा ए ऑफ 0 व्हॅल्यू आहे ना. ए ऑफ 0 मध्ये पहिला एलिमेंट ऍड होणार. समची व्हॅल्यू म्हणजे पहिला एलिमेंट. येस, Yes, sir. Yes, sir. नंतर तो इथून इथे जाणार. आय ची व्हॅल्यू 1 होणार. 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4 लॉजिकल कंडिशन ट्रू होणार. परत खाली येणार. तो दुसरा एलिमेंट स्क्रीनवर दाखवला जाणार. इथे येणार. समची व्हॅल्यू आता पहिला एलिमेंट आहे. पहिला एलिमेंट अधिक ए ऑफ आय म्हणजे दुसरा एलिमेंट. पहिला एलिमेंट अधिक दुसरा एलिमेंट असं सम होणार. सम म्हणजे पहिल्या 2 एलिमेंटची बेरीज. आता येस, Yes, sir. Yes, sir. इथे जाणार. आय ची व्हॅल्यू 2 होणार. 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4. ए ऑफ 2 म्हणजे थर्ड एलिमेंट. सम जो आहे तो आपला पहिल्या 2 एलिमेंटची बेरीज आहे. ए ऑफ 2 म्हणजे थर्ड एलिमेंट. पहिल्या 2 एलिमेंटची बेरीज अधिक तिसरा एलिमेंट म्हणजे पहिल्या 3 एलिमेंटची बेरीज म्हणजे सम होणार. हॅलो, Yes. Yes, sir. नंतर परत आय ची व्हॅल्यू 1 ने वाढणार. व्हॅल्यू ऑफ आय विल बिकम 3. 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4 लॉजिकल कंडिशन रिमेन्स ट्रू. ए ऑफ 3 म्हणजे फोर्थ एलिमेंट असणार. सम म्हणजे आपल्या 3 एलिमेंटची बेरीज आहे आता. ए ऑफ 4 म्हणजे ए ऑफ 3 म्हणजे फोर्थ एलिमेंट. पहिल्या 3 एलिमेंटची बेरीज अधिक चौथा एलिमेंट म्हणजे पहिल्या 4 एलिमेंटची बेरीज म्हणजे सम. हॅलो, ज्याला Yes, तो sir. आधीचा प्रोग्राम समजलेला आहे, समेशन ऑफ ऑल आपण केलं ते घेतला होता प्रोग्राम, आठवतं का? हॅलो, Yes, sir. Yes. तेच लॉजिक आहे इकडे, लक्षात घ्या. आणि इकडे आपण
ह्या प्रोग्रामने आपल्याला जर सम जो आपण जो त्या फॉर लूपच्या बाहेर जर डिस्प्ले केला तर आपल्याला पहिल्यांदा सगळ्या ॲरे एलिमेंटची बेरीज मिळणार. बेरीज ॲडिशन ऑफ ऑल ॲरे एलिमेंट्स इज इक्वल टू %d, सम. आलं का लक्षात? हॅलो, एवढंच लिहिलंय बघा. ॲव्हरेज नंतर काढू आपण. 1 + 2 + 3 + 4 + 5 किती येते हो बेरीज? 15. Yes, sir. बघा, मी ओळीने देण्याचा अर्थ काय की आपण हे बघितलं होतं. आता रॅन्डम व्हॅल्यूज देऊन बेरीज तुम्ही कॅल्क्युलेटर असेल तर करा. यस, किती? बघा, माणसाला आणि मशीनला किती वेळ लागतोय ना. हॅलो, 128. 128. So this is the program where we are performing addition of all array elements. आपल्या array elements मध्ये जे काही elements होते त्या सगळ्या array elements ची बेरीज पण केली आता आपण. ऑपरेशन्स कसे करायचे, त्या array elements वर ऑपरेशन्स कसे करायचे हे शिकायला लागलो आता आपण. हॅलो, Yes. आता जर मला ऍव्हरेज काढायचे असेल तर काय करणार मी? Divided by 5. Why 5? Because number of elements are 5. Because number Yes, of sir. elements are 5 and 5 for 5 elements we wanted to find out average. मग इथे जाऊन एक व्हेरिएबल घेतलं, फ्लोट घेतला. फ्लोट का तर ऍव्हरेज ही पॉइंट मध्ये येऊ शकते. एव्हीजी नाव दिलं बघा, एव्हीजी. आणि जिकडे समेशन झाली त्याच्यानंतर आहे एव्हीजी इज इक्वल टू सम डिवायडेड बाय 5.0. बाय 5.0 सम हा इंटिजर आहे. जर इंटिजर डिवाइडेड बाय 5 लिहिलं तर आन्सर चुकीचं येणार. देअरफॉर 5.0. यस, Yes, sir. /n average of all array elements is equal to %f, avg. Yes, Yes. 1 2 3 4 5 जर असतील माझे एलिमेंट तर ऍव्हरेज किती येते? 15/5. 3. 3. समजलं का? Yes, sir. Yes, sir. आता रॅन्डम व्हॅल्यूज टाकल्या तरी पण तो ऍव्हरेज कॅल्क्युलेट करून दाखवणार. बघा, तुम्ही कॅल्क्युलेटर वर करा किती. अरे बघा बरोबर का? बघा फक्त 32 + 423 + 32 + 34 + 4 भागिले 5. हॅलो, 525/5. येस, हॅलो, येतं का बरोबर? Yes, sir. 5 × 5 वरून आले 2. 5 0 5 ने भाग नाही जात 2 ला. 0 शून्याचा भाग लागला म्हणून 0 आलं तिकडे. आणि वरून आले 5. 2 वरती 5 आले वरून. 25 5 5 25 105. येस, ऍव्हरेज. Yes, sir. कळलं का? हाऊ टू फाइंड आउट ऍव्हरेज, हाऊ टू स्टोर अँड डिफरंट एलिमेंट्स इन टू अन ॲरे, हाऊ एलिमेंट्स आर गेटिंग स्टोर्ड इन टू अन ॲरे, व्हॉट आर देअर पोझिशन्स. बऱ्याच गोष्टी शिकलेल्या आहेत ॲरे बद्दल. येस, Yes, sir. Yes, sir. काय अडचण असेल विचारा आत्ताच. आपण पुढे जातोय आता. ह्याच्यामध्ये काय अडचण असेल आत्ताच विचारा. नसेल तर पुढे जाऊ आपण. काय अडचण? No, sir. ठीक आहे. आता बघा ना, आपण दुसऱ्या प्रोग्राम कडे जातोय. सेव्ह ॲज 2.c. येस, माझ्याकडे डेटा आहे बरं का. डेटा आहे. डेफिनेशन सांगितली का हो आपण ॲरेची? हॅलो, हॅलो,
आठवत नाही मला पण, ठीक आहे. ॲरे म्हणजे काय बघा ना, कलेक्शन ऑर ग्रुप ऑफ सिमिलर डेटा एलिमेंट्स. व्हॉट इज मीन बाय ॲरे? कलेक्शन ऑर ग्रुप ऑफ सिमिलर डेटा एलिमेंट्स. जर तुम्ही टेम्परेचर कन्सिडर करत असाल तर फक्त टेम्परेचरच कन्सिडर करायचे. एका म्हणजे बघा ना, सिटीचं टेम्परेचर किंवा डिस्ट्रिक्टचं टेम्परेचर जर तुम्ही कन्सिडर करत असाल आणि त्याचा ॲरे जर घेतला असेल तर त्या ॲरे मध्ये सगळे टेम्परेचरच कन्सिडर करायचे. त्या ॲरे मध्ये तुम्ही त्या डिस्ट्रिक्टचं पॉप्युलेशन टाकायचं नाही. हॅलो, पॉप्युलेशन हा वेगळा डाटा झाला. त्या डिस्ट्रिक्ट मध्ये नदी आहे का, ही वेगळा डाटा झाला. नद्या, नंबर ऑफ काय बघा ना, रिव्हर्स, नंबर ऑफ नॅशनल हायवेज, हे वेगळं झालं डाटा आहे. तो टेम्परेचर मध्ये घुसवायचा नाही. म्हणून ॲरे इज कलेक्शन ऑर ग्रुप ऑफ सिमिलर डेटा एलिमेंट्स. विद्यार्थ्यांची जर तुम्ही हाईट कन्सिडर करत असाल तर हाईटच त्या सगळ्या ॲरे मध्ये स्टोअर करायची. विद्यार्थ्यांचे मार्क मिक्स व्हायला नाहीत पाहिजे. देअरफॉर ॲरे इज कन्सिडर्ड ॲज कलेक्शन ऑर ग्रुप ऑफ सिमिलर डेटा एलिमेंट्स. कळलं का? हॅलो, Yes, sir. मग समजा एका विद्यार्थ्यासाठी विचार करा, आता उलटा बरं का, हे आपण पुढे शिकणार आहोत. एका विद्यार्थ्यासाठी मला त्या विद्यार्थ्याचं नाव पण स्टोअर करायचं आहे, विद्यार्थ्याचं हाईट पण स्टोअर करायचे, कुठला त्याचा ब्लड ग्रुप आहे हे पण स्टोअर करायचं आहे, त्याला पडले किती मार्क हे पण स्टोअर करायचं आहे. म्हणजे डिफरंट टाइप ऑफ डेटा आय वॉन्टेड टू स्टोअर इन दिस सिस्टम फॉर वन स्टुडंट. इन सच केसेस वी कॅनॉट यूज ॲरे because it is collection or group of dissimilar data elements. Yes, Yes, sir. in such cases we will have to go with structure. मग तिकडे स्ट्रक्चर येतो, तो वेगळा चॅप्टर आहे, तो वेगळा कॉन्सेप्ट आहे. कलेक्शन ऑर ग्रुप ऑफ डिसिमिलर डेटा एलिमेंट म्हणजे स्ट्रक्चर, कलेक्शन ऑर ग्रुप ऑफ सिमिलर डेटा एलिमेंट म्हणजे ॲरे. कळलं का? हॅलो हॅलो, Yes, sir. आता आपण एक प्रोग्राम लिहितोय बरं का. तिकडे तिकडे एका एलिमेंट मध्ये आपण 10 इंटिजर व्हॅल्यूज वेगवेगळ्या स्टोअर करणार आहेत. समजून घ्या. ॲरे, ॲरे कळलं का? ॲरे काय कळलं का आता? हॅलो, Yes, sir. Yes, sir. त्या ॲरे मध्ये आपण 10 इंटिजर नंबर स्टोअर करणार आहोत आणि 10 इंटिजर नंबर स्टोअर करून मशीनला आपण सांगणार आहे की ते ॲरे एलिमेंट मधले इव्हन किती आहेत आणि ऑड किती आहेत. आपण इनपुट देणार. आपण आतापर्यंत जे काही प्रोग्राम घेतले बरं का, तिकडे आपण सिक्वेन्स एक फॉलो करत होतो. आठवतं का बघा? 1 ते 10 अप्पर लिमिट टू लोअर लिमिट, बरोबर का? त्या इनपुट मधलंच ते सांगत होतं. विचार करा, त्या इनपुट मधलं सांगत होतं 500 ते 1000. पण असं काय होतं का, आपण टाकलेले नंबर मधले त्यांनी सांगायला पाहिजे किती प्राईम आहेत, किती इव्हन आहेत, किती ऑड आहेत. येतो का लक्षात? त्याच्यासाठी ॲरे वापरायला लागतो. हॅलो हॅलो, वंडी ॲरे. हॅलो, Yes, sir. Yes, sir. मग आपण प्रोग्राम लिहितोय बघा ना, अ सी प्रोग्राम टू डिटरमाइन हाऊ मेनी, ठीक आहे, एलिमेंट्स आर इव्हन and odd from an array of from an array कसं म्हणणार बघा, which from an array which has 10 sides. Yes, hello, कळलं का? स्टेटमेंट कळलं का? A C program to determine how many elements are even and odd from an array which has 10 sides. कसं लिहिणार मग? ॲरे डिक्लेअर करायला लागेल. इंटिजर टाईपचा घ्या. किती साईज असणार? साईज किती 10. असणार? 10. एक लूपिंग व्हेरिएबल घेतलं आहे नावाचं, एवढंच लिहिलं बघा. प्रिंटफ मशीनला
इनपुट साठी एक मेसेज आउटपुट स्क्रीन वरती दिसावा आहे ना, प्लीज एंटर 10 इंटीजर व्हॅल्यूज इनटू एन अरे असं सांगितलं. हा मेसेज दिसणार स्क्रीन वरती. फॉर लूप घेतली. आता कळलं तुम्हाला फॉर लूप कशासाठी काय. आवाज येतो का? हॅलो हॅलो. Yes, sir. काय मधनच बंद झालं बघा. सांगा कसं करणार. आय इज इक्वल टू 0 काय येणार इकडे. आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू साइज -1. येस. हॅलो. Yes, sir. आय प्लस प्लस स्कॅनएफ इनपुट असणार. स्कॅनएफ स्लॅश %d इंटिजर टाईपचं व्हॅल्यू कॉमा एम्परसँड ए ऑफ आय. तर तो because of this for loop machine will accept 10 integer values and it will be stored into an array of a of 10. बरोबर. हॅलो. म्हणजे असं Yes, sir. 10 व्हॅल्यू घेणार तो. कशा पण दिल्यात बरं का मी. 10 घेतल्या का बघा ना. कोणीतरी मोजा. येस. हॅलो. Yes, sir. Yes, sir. ह्या 10 व्हॅल्यूज मधल्या इव्हन किती आहेत आणि ऑड किती आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. दॅट वी विल हॅव टू डिटरमाइन. हे तर लक्षात बघा. आणि पुढे जाऊन जर म्हणलं की इव्हन वेगळ्या दाखवा आणि ऑड वेगळ्या दाखवा व्हॅल्यू, तरी पण आपल्याला दाखवायला यायला पाहिजेत. दॅट इज कॉल्ड ॲज सेग्रिगेटिंग दी डेटा. आपला डाटा आपल्याला वेगवेगळा करायचा आहे. इव्हन असलेल्या नंबर्स, इव्हन असलेले व्हॅल्यूज वेगळीकडे दाखवायच्या, ऑड असलेल्या व्हॅल्यूज वेगळीकडे दाखवायच्या, आणि त्या किती आहेत हे पण सांगायचं. येतं का लक्षात? हॅलो. प्रॉब्लेम वाढत जातो हळूहळू बघा ना. कसा वाढवायचा, कसा वाढत जातो आहे. मग इथे मला वाटतं सेव्ह नाही केलं बघा ना. गेला उडून डाटा आहे ना. F2 काय लिहिलं तो. बरोबर का? येस. सेव्ह करू आपण. येस. हॅलो. रन नाही करत आता. 10 व्हॅल्यू घेतो ते कळलं आपल्याला. मग आता इकडे आता मी कोड लिहितोय बघा आहे ना. कसा लिहितोय व्यवस्थित समजून घ्या आहे ना. टू डिटरमाइन, किंवा पहिल्यांदा आधी दाखवा आपण. दाखवूया. टू डिस्प्ले इव्हन व्हॅल्यूज. हा जो कोड मी आता लिहायला लागलो इथून पुढचा, तो इव्हन व्हॅल्यू दाखवण्यासाठीचा कोड आहे. प्रिंटएफ वापरून तो मेसेज आधी दाखवू आपण स्क्रीन वरती. फॉलोविंग आर इव्हन एलिमेंट्स फ्रॉम एन अरे. बॅकस्लॅश टाका म्हणजे एका खाली एक दाखवेल ते. आणि इथे फॉर लूप वापरली बघा ना कशी. आता परत एकदा फॉर लूप वापरायला लागणार. लक्षात घ्या. हीच कंडिशन राहणार. कॉपी करतो इथून. कंट्रोल इन्सर्ट कॉपी. इथून पुढे सगळं सोपं आहे जर तुम्हाला पहिले 2 चॅप्टर समजले असतील तर. नाहीतर मग अवघडच अवघड आहे. आता इकडे प्रिंट एफ बरं का. मी समजा असं लिहिलं. बॅकस्लॅश टी वापरली. %d म्हणलं आणि मशीनला म्हणलं ए ऑफ आय. तर तो काय करेल हो ह्या कोडमुळे. हॅलो. 10च्या 10 व्हॅल्यू सगळ्या दाखवेल. हॅलो. विचार Yes, करा. sir. म्हणजे काय. म्हणजे हे असं. हॅलो. हॅलो. Yes, sir. आपण जे एलिमेंट्स टाकले ते सगळेचे सगळे त्यांनी दाखवले. आपल्याला सगळेचे सगळे नाही. ह्या एलिमेंट्स मधले इव्हन कुठले तेवढेच दाखवायचे सेपरेट करून. कसं करणार सांगा. ह्या प्रिंटएफ फंक्शन मुळे
ह्या प्रिंटएफ फंक्शन मुळे तो सगळे व्हॅल्यू दाखवतो. आपल्याला सगळ्या व्हॅल्यू ना दाखवायचे, मग इथे डिसिजन कंट्रोल स्टेटमेंट येणार आहे. ह्याला बॉडी बनवलं बघा ना, ह्याला बॉडी बनवलं असं, ह्याला डिसिजन कंट्रोल स्टेटमेंट म्हणजे ही बॉडी बनली. ही बॉडी कधी एक्झिक्यूट व्हायला पाहिजे, कधी त्यांनी व्हॅल्यू दाखवायला पाहिजे. हॅलो, ॲरे एलिमेंट म्हणजे ए ऑफ आय जर मॉड्युलर डिव्हिजन 2 दोन्ही भाग गेला आणि बाकी 0 आले आणि ही जर लॉजिकल कंडिशन ट्रू झाली तरच त्यांनी तो ॲरे एलिमेंट स्क्रीनवर दाखवला पाहिजे. हॅलो, Yes, sir. आता तो फक्त काय करणार आहे, आता फक्त तो ह्या कोडमुळे, इथून एवढा जो कोड आहे ह्या फक्त कोडमुळे तो काय करणार आहे, इव्हन एलिमेंट्स त्या ॲरे मधले फक्त इव्हन एलिमेंट्स दाखवणार. किती आहे तो, अजून एक राहायला मला वाटतं. किती आहेत इव्हन आणि कुठले आहेत म्हणू आपण, किती आहेत नाही ना, कुठले आहेत. 2, 10, 24. 2, 10, 24. हा 3 आहेत बघा. येस, Yes, sir. हे कळलं का लॉजिक. Yes, sir. ॲरे एलिमेंट्स मध्ये 10 एलिमेंट्स घेतलेले आहेत, ते रॅन्डमली इव्हन घ्या ऑड घ्या कसले पण घ्या, मशीन आपल्याला सांगणार की एवढ्या ॲरे एलिमेंट्स 10 ॲरे एलिमेंट्स मधले एवढे इव्हन आहेत आणि कुठले ते दाखवले. आता हे किती आहेत, हे किती आहेत दाखवायचं आपल्याला. काय करणार, एक इंटिजर टाईपचा व्हेरिएबल घेतला ईसी नावाचा जो इव्हन नंबरला काउंट करेल. हॅलो, ई फॉर इव्हन अँड सी Yes, फॉर sir. काउंट, ई फॉर इव्हन अँड सी फॉर काउंट, ईसी नावाचा एक व्हेरिएबल घेतला आणि मशीनला सुरुवातीला सांगितलं ईसी ची व्हॅल्यू ही 0 आहे. आता इव्हन जे आहे ते इथे डिटरमाइन करतो तो इथे. येस, आणि दाखवतो आउटपुट स्क्रीनवर. इव्हन असेल तर इथे दाखवतो तो आउटपुट स्क्रीनवर. येस, हॅलो, Yes, sir. Yes, Yes, sir. ईसी प्लस प्लस म्हणजे काउंट करणार तो. EC++ is the counter variable which will be counting how many even numbers are present and that we mentioned in this decision control statement. आणि फॉर लूप मध्ये न लिहिता फॉर लूपच्या बाहेर लिहायचं printf टोटल इव्हन नंबर्स किंवा एलिमेंट्स म्हणा, टोटल इव्हन एलिमेंट्स फ्रॉम एन ॲरे आर %d आणि त्याची व्हॅल्यू EC. येस, EC म्हणजे इव्हन किती आहेत ते मोजले आपण. हॅलो, yes, sir. बघ आता किती आहे तो. हॅलो, 10 झाले का, 9 झाले मला वाटतं. लास्ट किती आहेत आणि कुठले आहेत. 54, 56, 4, 34, 6, 4, 70. 470. किती आहेत मग, किती वेळ लागतो बघा आपल्याला, मशीन एका झटक्यात देते. 7. 7. व्हेरी गुड, समजलं का. इज इट Yes, sir. Yes, sir. इज इट इंटरेस्टिंग, इज इट इंटरेस्टिंग. समजलं तर इंटरेस्टिंग, अदरवाइज इट इज व्हेरी डिफिकल्ट. Yes, हॅलो, sir. आता हे आपण छोटे छोटे प्रोग्राम बघतोय, ज्यावेळेस एखादं सॉफ्टवेअर बनवायला लागतं आपल्याला, ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला नॉलेज असलं पाहिजे तरच ते सॉफ्टवेअर बनतं. लक्षात घ्या. डेटा अनालिसिस वगैरे करायचं असेल तर डेटा अनालिसिस साठी असलं लॉजिक लागणार आपल्याला तिकडे प्रोग्राम लिहायला. येस, हॅलो. Yes, sir. Yes. आता ह्याच्यामध्ये आपण थोडस ऑडचं कसं करणार मग. आता ऑडचं करण्यासाठी बरं का, एकतर ह्याच्यामध्येच तुम्ही करू शकाल. ह्याला आपण सेव्ह ॲज करू, सेव्ह ॲज 3.c. ह्याच्यामध्ये इथे जर मी म्हणलं, बघा विचार करा, इथे जर मी म्हणलं ना एल्स, इव्हन आणि ऑड दोनच पॉसिबिलिटी आहेत आणि हा कोड जर कॉपी केला, विचार करा बरं का, कंट्रोल इन्सर्ट कॉपी, शिफ्ट इन्सर्ट पेस्ट, तर काय होईल. वर मेसेज काय आपला इथे, ऑल इव्हन एलिमेंट्स,
आणि दाखवताना एकाच फॉर लूप मध्ये जर आपण हे इफ एल्सचं लॉजिक लिहिलं तर तो सगळे एलिमेंट दाखवणार. विचार करा, ओळीनी सगळे एलिमेंट दाखवणार. कसं दाखवणार? पहिला एलिमेंट जर 54 असेल तर तो इथे जाऊन तो 54 दाखवणार आणि मोजणार तो, ठीक आहे. नंतर इव्हन असल्यामुळे 54 दाखवून मोजणार तो. नंतर इथून एल्स कडे जाणार नाही तो, इथून इथे जाणार, आयची व्हॅल्यू 1 ने वाढणार म्हणजे सेकंड एलिमेंट साठी काय आहे तो बघणार. सेकंड एलिमेंट 45 आहे म्हणजे ही लॉजिकल कंडिशन फॉल्स होणार आणि दुसरा एलिमेंट दाखवणार. इथेच दाखवणार तो, इथेच दाखवला जाणार, सेपरेट केलं जाणार नाही. सेपरेट करण्यासाठी सेपरेट फॉर लूप वापरणं गरजेचं आहे. कळलं का? हॅलो, Yes. Yes, sir. विचार करा बरं का. आपण उडवून टाकू, हे वेळ चालला आपला वाया. मग कसा कोड कॉपी केला बघा. हा अख्खाच्या अख्खा कोड उचलला, कंट्रोल इन्सर्ट कॉपी, शिफ्ट इन्सर्ट पेस्ट. इथं काय लिहायचं? टू सांगा, डिस्प्ले ऑड व्हॅल्यूज. Odd Odd values. values. इव्हनच्या जागेवरती ऑड. लॉजिकल कंडिशन ऑडची टाकायची आणि इथे ऑड साठी वेगळा काउंटर घ्यायचा, ओसी घ्यायचा. ओसी ऑड काउंटिंग काय म्हणणार बघा ना. तुम्हाला काय घ्यायचं, वेगळा घ्यायचा घ्या. मी ओसी घेतला, ऑड काउंटिंग. मशीनला सुरुवातीला सांगायचं ओसीची व्हॅल्यू 0 असली पाहिजे तर आपलं काउंटिंग बरोबर येणार. विचार करा, का काउंटिंग बरोबर येणार, का 0 घेतलं. आणि इथं ओसी प्लस प्लस लिहायचं. आणि इथं टोटल, शेवटचं वाक्य, टोटल इव्हन नंबर आलेला इकडे. इथे काय म्हणणार? टोटल Odd elements. ऑड एलिमेंट्स. आणि इथे पण ओसी करायचं. एसी ठेवलं तरी तो एरर नाही देणार, पण इव्हनची व्हॅल्यू दाखवणार तिकडे. F2 सेव्ह. यस, रन करा. सांगा सांगा. मी टाकतो व्हॅल्यू, काहीतरी वेळ जाईल आपला वाया बरं का वाचवण्यासाठी. किती झाले बघा? झाले का? 12, 10. यस, अजूनही काय सांगा, किती इव्हन आहेत, किती ऑड आहेत? 6 odd, 4 even. व्हेरी गुड. हॅलो, Yes, sir. समजलं का? Yes, sir. Yes, sir. Why programming is required and why it is important, and because most of the times as a human being it is not here. आता इथे आपण 10 घेतोय, असं काहीतरी डाटा आहे जिकडे 1000 व्हॅल्यूज आहेत तुमच्याकडे आणि तुम्हाला इव्हन असं कुठेतरी लॉजिक येईल कुठेतरी बघा. इव्हनची फक्त काहीतरी करायचं आहे, ऑडचं काहीतरी फक्त करायचं आहे, इव्हन ऑडला वेगळं करून काहीतरी ऑपरेशन्स करायचे, त्यावेळेस तुम्हाला हे असं करायला लागणार प्रोग्राम. येस. हॅलो. Yes, sir. त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह किती आहेत, निगेटिव्ह किती आहेत, ह्यातच आपण ऍड करूया. किती पॉझिटिव्ह आहेत, किती निगेटिव्ह आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण एक पण निगेटिव्ह एलिमेंट घेतलेला नाहीये, बरोबर का? Yes, Yes, sir. sir. त्याच्यामुळे तो सगळेचे सगळे 15 एलिमेंट हे पॉझिटिव्ह एलिमेंट आहेत असं दाखवेल. आता 15 एलिमेंट हे पॉझिटिव्ह एलिमेंट दाखवण्यासाठी काय केलं बघा, पीसी नावाचा एक काउंटर घेतला जो पॉझिटिव्ह काउंट करेल. पॉझिटिव्ह नंबर किती आहेत, सुरुवातीला मशीनला व्हॅल्यू सांगितली पीसी इज इक्वल टू 0 आणि त्याच्यासाठीची एक फॉर लूप वेगळी वापरली. कंट्रोल इन्सर्ट कॉपी, शिफ्ट इन्सर्ट पेस्ट टू डिस्प्ले ऑल पॉझिटिव्ह व्हॅल्यूज. काय करणार इथे? हॅलो, ग्रेटर दॅन 0. Yes, sir. Yes, sir. पीसी प्लस प्लस टोटल पॉझिटिव्ह एलिमेंट्स. इथे इथे पण बदला, जिथे जिथे बदल केला तिथे बदलायला लागतं, इथे पण बदलायला लागणार. काय बदल होणार? फॉलोइंग आर Positive element. पॉझिटिव्ह एलिमेंट्स. हाच कोड कॉपी करतोय. कंट्रोल इन्सर्ट कॉपी, शिफ्ट इन्सर्ट पेस्ट. सांगा काय असणार? निगेटिव्ह व्हॅल्यूज
निगेटिव्ह एलिमेंट्स काय असणार इकडे? लॉजिकल कंडिशन चुकली. लेस पॉझिटिव्हची लॉजिकल कंडिशन चुकली. काय यायला पाहिजे? A of I आहे ना, A of I is greater than 0. Yes, Yes, yes sir. sir. A of I is less than 0. पीसीच्या तिथं निगेटिव्ह एलिमेंट साठी एक व्हेरिएबल वापरायला लागेल. काय म्हणणार? NC निगेटिव्ह काउंट. काय बघा ना, Yes sir. NC is equal to 0. मशीनला सांगितलं इकडे NC प्लस प्लस कर आहे आणि टोटल निगेटिव्ह एलिमेंट्स मोजून सांग म्हणा, मोजून दाखवण्यासाठी निगेटिव्ह एलिमेंट्स NC मध्ये स्टोअर आहे व्हॅल्यू. येस, बघा सांगा आता. काही पॉझिटिव्ह सांगा, काही निगेटिव्ह सांगा, काही ऑड सांगा, काही इव्हन सांगा. अशा 4 टाईपचे नंबर सांगा. हॅलो, फटाफट एकेकाने सांगा अनम्यूट करून. हॅलो, पहिला नंबर अनम्यूट करून एकेकाने नंबर सांगा फटाफट. -10. -10. 10. ठीक आहे, नेक्स्ट. 11. व्हेरी गुड. नेक्स्ट. नेक्स्ट. 3. ओके, नेक्स्ट. 12. नेक्स्ट. 20. ठीक आहे. Minus. हा, -9. ओके, नेक्स्ट. 23. किती झाले बघा. ओके, नेक्स्ट. हा 4. हा 4. हा 8 झाले. 8 अजून 2. 85. हा, हॅलो, 50. -1. -1 ऐकू आलं मला. ठीक आहे. हा, पुढं शेवट 46. सांगा आता आहे ना, किती निगेटिव्ह आहेत? पहिला आन्सर 3. 3. ठीक आहे. पॉझिटिव्ह किती आहेत? 7. ओके, व्हेरी गुड. ऑड किती आहेत? किती आहेत ऑड? 4. व्हेरी गुड. इव्हन किती आहेत? 6. दिसतं का आता? फक्त बघा, आपलं स्क्रीन थोडस प्रॉब्लेम करू शकेल. दिसतंय का? बरोबर आहे का? बघा. हॅलो, इज इट राईट? बरोबर आहे का? Yes, sir. विशेष म्हणजे Positive elements हा, पॉझिटिव्ह एलिमेंट्स 7 आहेत. पॉझिटिव्ह एलिमेंट्स 7 आहेत. कुठले कुठले? 11, 3, हा, आपण 12, 20. पॉझिटिव्ह एलिमेंट्स किती दाखवलेत बघा ना. 11, 3, 12, 20, 23, 4. 46. तुम्ही सर ते हे केलं नाही, माग positive. पर्सेंट पीसी केलं नाही. हा 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 टोटल पॉझिटिव्ह नंबर्स चुकलेलं आहे बघा ना. 1, 2, 3, येस सर. 5, 6, 7 दिसतात आहेत आणि त्यांनी किती दाखवले? 5 दाखवले. बरोबर. येस सर. Yes, sir. त्यांनी ऑडची संख्या आहे अशी दाखवलेली आहे. ह्याला म्हणायचं डिफेक्ट इन दी प्रोग्राम. डेव्हलपर कडून मिस्टेक झाली. ह्याला टेस्टिंग म्हणतात. टेस्टर म्हणून पण जॉब मिळतो सॉफ्टवेअर कंपनीमध्ये, डेव्हलपर म्हणून पण जॉब मिळतो सॉफ्टवेअर कंपनीमध्ये. जर डेव्हलपर कडून मिस्टेक झाली तर ती कम्युनिकेट केली जाते आणि ईमेल लिहून.
मग तो डेव्हलपर बघतो तिकडे आणि काय मिस्टेक आहे ती काढतोय. मिस्टेक काढल्यानंतर परत एकदा वापस कोड डिप्लॉय केला जातो सॉफ्टवेअर मध्ये, परत एकदा टेस्टिंग होतं त्याचं बरोबर झालं का. आता हे तुम्ही सांगितलेलं तुम्ही टेस्टिंग केलं असं समजून मी आता एरर कसं काढणार किंवा कुठे प्रॉब्लेम आहे हे समजून घेणार. प्रॉब्लेम कुठे आहे, पॉझिटिव्ह नंबर जे आहेत ते चुकीचं दाखवत आहे, मग तिथे मी जाणार, पॉझिटिव्ह नंबरच्या लॉजिक पाशी जाणार आणि इथे जो ओसी लिहिलाय मी ओसी, त्याच्यामुळे हे ओसी ची व्हॅल्यू दाखवते इकडे. येस Yes, sir. Yes, sir. इथे मिस्टेक आहे असं समजणार, मला कळणार ऍज अ डेव्हलपर. मग मी इथे जाऊन पी करणार, सेव्ह करणार ह्याला आणि हा कोड परत एकदा तुम्हाला टेस्टिंगला पाठवणार. मग ते टेस्टिंग टेस्टर असं काहीतरी टेस्टिंग करणार. -4. आता इकडे थोडस मजेशीर घेऊया आपण, ठीक आहे. तुम्ही कोणी 0 सांगितलंच नाही, मी ते एक्सपेक्ट करत होतो कोणतरी 0 सांगेल. सगळे तुम्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह जेवढं सांगितलं तेवढं तुमचा विचार करता तुम्ही. बघा काय होणार हो. हॅलो, कसं दाखवणार, किती दाखवणार, काय दाखवणार सांगा. इव्हन किती आहेत, 7. ऑड, ऑड, 4. आता 4 कसा असेल. 7 जर तुमचे इव्हन असतील, इव्हन आणि ऑड मध्ये, इव्हन आणि ऑड मध्ये पॉसिबिलिटी राहतात, लक्षात घ्या आहे ना. 10 जर ऍरे एलिमेंट असतील, 7 जर तुमचे हे असतील, तर राहिलेले 3 हे असणार काय बघा. Odd. सांगा किती आहे परत. 11 कशी बेरीज होईल, 11 लॉजिक बघा ना तिकडे आहे. इव्हन आणि ऑड हे ह्यांची बेरीज ही नंबर ऑफ एलिमेंट्स एवढी यायला पाहिजे असं लॉजिक आहे ते. येस, पॉझिटिव्ह Yes, sir. निगेटिव्ह लॉजिक 6, बदल. 7 आणि 4 odd. हा 6 even आणि 4 odd. हा पॉझिटिव्ह Yes, निगेटिव्ह आणि 0, पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि 0 मध्ये लॉजिक बदलतं का, तर तिथं 3 पॉसिबिलिटीज आल्या बरोबर. आता मला सांगा Yes. पॉझिटिव्ह किती, पॉझिटिव्ह किती, पॉझिटिव्ह किती. 8. व्हेरी गुड. निगेटिव्ह किती. 1. मग इथे 0 आहे तो काउंट केला नाही जाणार, लक्षात घ्या. बरोबर का, चेक करा. आता आलं का बरोबर. Yes, sir. समजलं का. Yes. Yes. Yes, sir. काय अडचण. No, sir. No, sir. 1D अरे डन. हॅलो, Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ह्याच्यामध्ये तुम्हाला होमवर्क म्हणून बरं का, तुम्ही करा नाही तर नका करू. जसं आपण नंबर हे इव्हन आहेत का ऑड आहेत का पॉझिटिव्ह आहेत का निगेटिव्ह आहेत हे मोजून ते स्क्रीनवर दाखवले, ह्याच पद्धतीने ह्या 10 एलिमेंट मध्ये प्राईम नंबर किती आहेत, प्राईम नंबरच फक्त दाखवा असं काही जर सांगितलं गेलं तर येईल का आता. येस, Yes, sir. Yes, sir. ते तुमच्यासाठी ठेवलेलं आहे मी. इथे इथे ते लॉजिक लिहायचं इथे. इथे टू डिस्प्ले प्राईम नंबर्स अँड काउंट हाऊ मेनी प्राईम नंबर्स, त्या 10 मधले प्राईम नंबर किती हे दाखवायसाठीचा कोड तुम्ही लिहा. ओके. हॅलो, Yes, sir. Yes, sir. तर आपण 1D अरे समजून घेतला बरं का. आपण 2D अरे कडे जातोय राहिलेल्या अर्ध्या तासामध्ये. समजलं का 1D अरे. Yes, sir. Yes, sir. एक मिनिट, मला थोडस व्हाईट स्क्रीन पाहिजे. दिसते का. Yes, sir. Array can be classified into 2 categories. पहिलं जे आहे ते 1D अरे म्हणतात.
वन डायमेन्शनल. आता तुम्ही ग्राफिक शिकताय ना, तुम्हाला माहिती आहे 1D म्हणजे काय हो? वन डायमेन्शन. म्हणजे काय? एकच डायमेन्शन असते. होय की, म्हणजे काय आहे? एखादं एक्झाम्पल ग्राफिक्स मधलं ज्याला वन लाईन. व्हेरी गुड, लाईन. व्हेरी गुड. आहे लाईन इज वन डायमेन्शनल. अरे का वन डायमेन्शनल? तर ही लाईन जी आहे ह्याची ही जी काही थिकनेस आहे ही आपण निग्लिजिबल कन्सिडर करतो ऍक्च्युली. हॅलो, Yes, sir. Yes, sir. माहित नाही मला. जर कोणी समजा अशी लाईन काढली तर ही 1D नाही, ही 1D नाही. ह्या लाईनला थिकनेस सुद्धा आहे. हॅलो, Yes, sir. विचार करा ना, विचार करा ना. 1D म्हणजे एकच डायमेन्शन असतं, लक्षात घ्या, एकच डायमेन्शन. आणि एक्झॅक्ट जर आन्सर असेल, आता हे माझा आन्सर आहे, हे कुठला आन्सर, हे कसं आन्सर काय माहित नाही मला. जर मी पॉइंट घेतला पॉइंट तर तो 1D. हॅलो, तो पण छोटाच एकदम. हॅलो, सर पॉइंट डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे. पॉइंट इज डायमेन्शनलेस क्वांटिटी. येस सर. Yes, sir. आता डायमेन्शनलेस क्वांटिटी जर असेल, त्याला डायमेन्शन नसेल, तर हे प्लेन वरती येणार कसं? हा माझा क्वेश्चन आहे बरं का तुम्हाला. यू कॅन आस्क टू युअर ग्राफिक्स टीचर, नो इश्यूज आहे. डायमेन्शनलेस म्हणजे स्पेस म्हणतो आपण, स्पेस. स्पेसला डायमेन्शनलेस म्हणू आपण. जिकडे डायमेन्शन अस्तित्वात नाही, स्पेसला डायमेन्शन अस्तित्वात नाही असं म्हणू आपण. माहित नाही मला एक्झॅक्ट. येतं का लक्षात? बघा. Yes, sir. ठीक आहे. लाईन तुम्ही म्हणताय 1D, ओके, नो इश्यूज. पण एक्झॅक्ट आन्सर जर वाटत असेल तर हे मला वाटलेला आन्सर आहे. पॉइंट म्हणजे ऍक्च्युअल ह्याला बघा का लाईनला मग तिथे कसं म्हणायला पाहिजे होतं? तुमचं आन्सर कसं पाहिजे होतं? लाईन विदाउट थिकनेस, दॅट इज वन डायमेन्शन. हॅलो, येस. इथंच एक्झाम्पल बघा की आहे ना, ही जर थिकनेस असेल ह्या लाईनची एवढी, तर हे 1D नाही झालं, हे 2D झालं आहे ना. ह्याला थिकनेस आहे T आणि ही लांबी झाली. लाईनला थिकनेस नसते सर. हा, लाईनला थिकनेस नसते, ठीक आहे. पण ती जर लाईनला आपण जाड लाईन काढली तर थिकनेस असते. तुम्ही शिकला का थिक लाईन आणि कसली लाईन काय? बघा, मला जास्त ग्राफिक्स येत नाही. तुम्ही विचारा. मग ते रॉड झालं सर. हा, ते रॉड झालं असं काही जण म्हणतील. पण एखादी लाईन जर आपण आता हीच काढलेली लाईन, ही डार्क काढली मी, डार्क, ह्याला थिकनेस आली का नाही? ह्याला थिकनेस म्हणू नाही का शकत मी? का ह्याला लाईन म्हणू शकत नाही? माहित नाही मला. ठीक आहे, त्यांच्या भाषेत बरं का, त्यांनी जे काय आन्सर दिलं त्यांच्या भाषेतला आन्सर मी समजून घेऊन काहीतरी म्हणण्याचा प्रयत्न करतो. एखादी जर लाईन असेल तर त्याला थिकनेस नसते असं म्हणायचं आहे का तुम्हाला? येस सर. ठीक आहे, मग ही लाईन नाही असं समजा. ओके, ठीक आहे. लाईन इज वन डायमेन्शन, पॉइंट इज ऑल्सो वन डायमेन्शन म्हणू शकतो का नाही हे विचारून मला कधी आन्सर मिळलं तर सांगा. नाही सर. ठीक आहे, ह्याला 1D म्हणायचं नाही. ओके, ह्याला 1D म्हणायचं नाही. तर 1D म्हणजे लाईन आली. अजून काय आहे का एक्झाम्पल वन डायमेन्शन? हॅलो, हॅलो, आता हा कॉन्सेप्ट थोडासा मिक्सड होणार आहे बरं का. त्याचं एक एक्झाम्पल मी ज्यावेळेस देईल त्यावेळेस. अजून काही एक्झाम्पल आहे का? ग्राफिक्स सोडून दुसरं काही प्रॅक्टिकल एक्झाम्पल जिकडे 1D म्हणतो आपण? हॅलो, सर रियालिटी मध्ये कुठे आपण 1D कशालाच म्हणत नाही. 2 डायमेन्शन तर किमान आपण बघतो. हा, रियालिटी मध्ये किती 1D नसते. हे तुमचं वैयक्तिक मत आहे बरं का. आता मी एक्झाम्पल ज्यावेळेस सांगेल त्यावेळेस मे बी वाद होण्याची शक्यता आहे, माहित नाही. कोणाला सुचतंय का ते एक्झाम्पल बघायचंय मला? वन डायमेन्शन
पॉइंट पॉइंट आता डिस्कस केले की आपण पॉइंट लाईन हे सोडून प्रॅक्टिकल एक्झाम्पल. वनडीत काय आहे? हॅलो पेपर पिन. हा काय म्हणलाय? हॅलो एवढा विचार करता येणार नाही मला वाटतं ना फर्स्ट इयरला. क्लू देतो मी, थोडासा क्लू देतो बरं का. अरेंजमेंटच्या संदर्भात आहे ते. हॅलो टाइम. काय म्हणला? टाइम. टाइम कसा असेल आहे ना, टाइम हा डायमेन्शन लेस आहे का काय बघा ना. time. असं काही डायमेन्शन असते सर टाइमला सेकंद मध्ये. हा आता हे जे आहे ना टाइम, टाइम हा डायमेन्शन जर कन्सिडर केला, जर तुम्हाला टाइम मशीन जर डिझाईन करायची असेल, जे बरीच लोक बऱ्याच वर्षापासून ट्राय करतात आहेत, लक्षात घ्या ना, टाइम मशीन डिझाईन करणं. अशा मशीन मध्ये, अशा व्हेकल मध्ये, व्हेकल म्हणा मशीन म्हणा, त्या मशीन मध्ये किंवा व्हेकल मध्ये जर बसलो आपण, तर आपण टाइम मध्ये ट्रॅव्हल करू शकू. ठीक आहे. म्हणजे मी हिस्ट्रीमध्ये जाऊन हिस्ट्री बदलू शकू किंवा फ्युचर मध्ये जाऊन काहीतरी वेगळ्या गोष्टी वर्तमानात करू शकू. येतं का लक्षात बघा. त्या दृष्टीने जर कन्सिडर केलं तर टाइम हे डायमेन्शन आहे. ठीक आहे. मग ते 1D आहे का 2D आहे का 3D आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच डायमेन्शन्स येतील, माहित नाही मला ना. टाइम मशीन डिझाईन करण्यासाठी विचार करा त्याचा. अजून काही अरेंजमेंटच्या संदर्भात आहे, एवढं सांगतोय की मी क्लू दिला तुम्हाला. अरेंजमेंट. कॉलम. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अँड रो अँड कॉलम म्हणला तर चुकलं. काय म्हणायला पाहिजे? रो. रो किंवा कॉलम. हा, रो किंवा कॉलम. विचार करत आहे ना, कसं आहे ना, रो किंवा कॉलम. समजा आपल्या क्लासमध्ये 60 विद्यार्थी आहेत, 60 विद्यार्थी आहे, आणि हे 60 विद्यार्थी एकाच रो मध्ये बसलेत. ही रो आहे ती. इथं एक पहिला रोल नंबर 1, रोल नंबर 2, रोल नंबर 3, रोल नंबर 5. येतो का लक्षात बघा. So all students, all 60 students are in one row. This is the best example for one dimensional array. Is it? येस सर. आणि हेच 60 विद्यार्थी जर एका कॉलम मध्ये बसले असतील, उभं असं व्हर्टिकल म्हणतो आपण कॉलमला मोस्टली, हे 60चे 60 विद्यार्थी एका रांगेत, क्यू म्हणतात त्याला, काय बघा. सर क्यू रो झाली. हा? क्यू म्हणजे रो झाली ना. कॉलम म्हणजे एकावर एक असले तर. हा, कसं आहे ते तुम्ही समजून घ्या. एकावर एक असतात का ते शक्य आहे का, बसू शकतात का माहित नाही, पण ही व्हर्टिकल अरेंजमेंट असू शकते. सर ती पण लाईनच झाली ना एका प्रकारे. हो ना, ती पण लाईनच झाली बरं का, पण ती लाईन व्हर्टिकल झाली म्हणून त्याला कॉलम म्हणतात. रो हा वेगळा झाला कॉन्सेप्ट आणि कॉलम हे वेगळं झालं कॉन्सेप्ट. हे दोन कॉन्सेप्ट वेगळे आहेत. ह्याला रोलाच कॉलम म्हणू नाही शकत आपण. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे हेच आहे, सिटिंग अरेंजमेंट. फॉर एक्झाम्पल, आता इथे मला काढता नाही येते बरं का, मधीच हे झूमचं, हा थोडस वर घेता येतं वा. इथे 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 आपला स्टेज आहे, स्टेज. इथे आपला स्टेज आहे, स्टेज. डान्स व्हायला लागला इकडे, नाच काहीतरी बघा ना, नाटक व्हायला लागलं, ड्रामा व्हायला लागलं. मग अरेंजमेंट जर नुसती रो मध्ये बसवली तर प्रॉब्लेम होऊ शकतो. येतो का लक्षात? एका कॉलम मध्ये बसवलं तरी प्रॉब्लेम होऊ शकतो.
मग तिकडे 2 डायमेन्शनचा कॉन्सेप्ट आला. तुम्हाला ते जे काही सिटिंग अरेंजमेंट आहे ही अख्खीची अख्खी सिटिंग अरेंजमेंट ही रो आणि कॉलम मध्ये कन्सिडर करायला लागते. त्यावेळेस मग तिकडे 2 डायमेन्शन्स आले. विचार करा बरं का. 2 डायमेन्शन म्हणजे काय आहे, तर रो आणि कॉलम ज्यावेळेस एकत्रितपणे तुम्ही विचारात घेता, रो आणि कॉलम्सला एकत्रितपणे विचारात घेतात, त्यावेळेस आपण 2 डायमेन्शन म्हणतो. 2 डायमेन्शनचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे तुमचं मॅट्रिक्स, ज्याच्यामध्ये रोज असतात आणि कॉलम्स पण असतात. अरेंजमेंट ऑफ नंबर्स, व्हॉट इज मीन बाय मॅट्रिक्स. जर कोणी डेफिनेशन विचारली, आता ही माझी डेफिनेशन आहे, मॅथमॅटिकल डेफिनेशन मला माहित नाही. अरेंजमेंट ऑफ नंबर्स in the form of rows and columns is called as matrix. Hello. येस सर. विचार Yes, करा ना, मी जे काय बडबडलं, जे काय बोललो आहे, एवढं आतमध्ये कोण सांगणार नाही तुम्हाला, ठीक आहे, समजून घ्या. काय अडचण असेल विचारा, आपण डिस्कस करू, नो इश्यूज. लास्ट 15 मिनिट्स आहेत आपल्याकडे. हॅलो. ह्याच्यामध्ये काय अडचण, कळलं का? 1 डायमेन्शन, 2 डायमेन्शन. हॅलो. Yes, sir. sir. हागचे हात. मग इकडे 2 डायमेन्शनचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे आपल्याला ॲरे आहे, मॅट्रिक्स आहे. हा मॅट्रिक्स कसे सॉल्व्ह होतात ते आता आपण बघू. आणि त्याच्यासाठी 2 डायमेन्शन ॲरे समजून घ्यायला पाहिजे आपण. तर 1D म्हणजे काय हे कळला मला वाटतं. आपण 1 डायमेन्शनचे 2-3 एक्झाम्पल घेतले. ॲव्हरेज फाइंड आउट करणे, नंबर डिटरमाइन करणे, इव्हन किती, ऑड किती, कुठले वगैरे काय, हे 1D डायमेन्शननी आपण सॉल्व्ह केलेलं आहे. आता हे ओळखायचं कसं आहे, कम्प्युटरच्या लँग्वेज मध्ये जर ॲरे वापरत असो आपण, 1D कुठला आणि 2D कुठला हे ओळखायचं कसं आहे, त्याच्यासाठी हे थोडंसं क्लिअर करतो मी. ज्यावेळेस मी असं डिक्लेअर करतोय ना, इंट ए ऑफ, समजून घ्या बरं का, 5, त्यावेळेस हा 1 डायमेन्शनल ॲरे झाला. बिकॉज हा जो पार्ट आहे, हा त्याला काय म्हणायचं, साइज एनक्लोज्ड इन ए स्क्वेअर ब्रॅकेट. साइज एनक्लोज्ड इन ए स्क्वेअर ब्रॅकेट इज कॉल्ड ॲज सबस्क्रिप्ट. स्पेलिंग चुकलं. बरोबर. हॅलो. हॅलो. Yes, sir. Size enclosed in a square bracket is called as subscript. When single subscript is available in the array, it is called as 1-dimensional array. In an array, when single subscript is used, it is called as 1-dimensional array. काय अडचण? What is meant by subscript? What is meant by subscript? Size enclosed in a square bracket is called as subscript, and when single subscript is available in an array, it is called as 1-dimensional array. आता इकडे येतोय मी 2D कडे. कसं म्हणणार? हॅलो. हॅलो. How many number of subscripts? 2. 2. आहे. त्यालाच बरं का मल्टी डायमेन्शनल ॲरे पण म्हणतात. एक पेक्षा जास्त असेल तर मल्टी डायमेन्शनल. नाही, तिसरा टाइप आहे तो तिसरा टाइप आहे तो मल्टी डायमेन्शनल. काय झालं? Yes, sir. हे चुकलं आहे. 2D झालं, आणि तिसरा जो टाइप आहे त्याला मल्टी डायमेन्शनल आहे. मोर दॅन 1 डायमेन्शन जर असतील ॲरेला, बरं का, ॲरेला, बाकीचं नाही म्हणत आहे मी आता, ॲरेला आहे,
त्याला मल्टी डायमेन्शनल. when number of dimensions are more than 2 it is called as multi dimensional array. मल्टी डायमेन्शनल ची बरेच मी सर्च केलं बरं का, मला कुठेच काही सापडलं नाही. एखादा एक्झाम्पल म्हणा किंवा array मध्ये कसं इम्प्लिमेंट केलं जातं, मशीन मध्ये कसं, ह्याचं जर कुठे भविष्यात तुम्हाला काय सापडलं तर मला सांगा ना प्लीज. 2D मध्ये फक्त आपण मॅट्रिक्स पर्यंत सीमित आहोत. आपला सिलेबस पण एवढाच आहे ना, 1D आणि 2D. मॅट्रिक्स रिलेटेड प्रॉब्लेम्स इफ यू वॉन्टेड टू सॉल्व वी कॅन यूज 2 डायमेन्शनल array. आता इथे कसं आहे बघा, 1D समजलं काय अडचण, 1D मध्ये हॅलो त्याचं एक्झाम्पल पण घेतले आपण 2D कडे जातोय आता. हॅलो, Yes, sir. Yes, how sir. you can define when number of subscripts are 2 and in an array when number of subscripts are 2 it is called as 2 dimensional array. First subscript, what is meant by subscript? Size enclosed in a square bracket. First subscript represents rows. चुकलं आहे स्पेलिंग काय बघा, ह्याने लिहिलं नाही येते. W. WS. रोज म्हणजे आडव्या असतात बरं का, मला जास्त आता सांगता नाही येणार. रोज आडव्या असतात, कधी पण लक्षात घ्या. आणि कॉलम्स हे उभे असतात. ओके, आणि ह्याला 2D म्हणतात. अँड सेकंड सबस्क्रिप्ट जो आहे ना, सेकंड सबस्क्रिप्ट रिप्रेझेंट्स कॉलम्स. काय अडचण? हॅलो हॅलो. Yes, sir. First subscript represents number of rows and second subscript represents number of columns. Now one question I would like to ask, who will give answer, let me know. And if I have 2 rows and 3 columns total, how many integer values I can store in this array? This is 2 dimensional array. सांगा. 2 रो असतील, 3 कॉलम असतील, टोटल हाऊ मेनी नंबर ऑफ एलिमेंट्स वी कॅन स्टोर इन दॅट अरे? हॅलो, 6. हा, 2. कसं 2? 2 रो आहेत आणि 3 कॉलम आहेत, टोटल किती एलिमेंट स्टोर होऊ शकतील? रो ची साईज 2 आहे, 6 येणार ना. 6, sir. 6. 6 integer elements we can store in this array. It means if you are using 2 dimensional array, in that case first subscript represents number of rows and second subscript represents number of columns. If this is the situation and if you wanted to determine how many elements we can store in such kind of 2 dimensional array, answer is what? Multiplication of size of rows into size of columns. Hello. Yes, sir. Yes, sir. गुणाकार करायला लागतो तिकडे. म्हणजे कसं बघा, ह्याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे मॅट्रिक्सच आहे. तुम्हाला अजून मॅट्रिक्स आणि अरे कळलं का नाही काय माहित बघा. आपण तिकडे फक्त ऑर्डर म्हणतोय ना 2/3. काय अर्थ असतो? एखाद्या मॅट्रिक्स असेल त्याची ऑर्डर 2/3, याचा अर्थ काय झाला? 2 rows and 3 columns. 3 column. 2 rows आणि 3 columns. म्हणजे इथे पहिली व्हॅल्यू, इथे दुसरी व्हॅल्यू, इथे तिसरी व्हॅल्यू, इथे चौथी व्हॅल्यू, इथे 5वी व्हॅल्यू, इथे 6वी व्हॅल्यू. दिस इज दी arrangement of numbers in rows and columns is the best example to understand 2 dimensional array and matrix. काय अडचण? त्याला आपण 2/3 म्हणतो. यस. Yes. 3/2 म्हणलं तर अर्थ बदलतो. हॅलो. Yes, sir. Yes, sir. तिकडे 3 रोज असतात आणि 2 कॉलम्स असतात. That's why arrangement is the best example to understand 2 dimensional array. Now can you give any practical example of 2 dimensional array? मी एक Page दिलेलं. of our notebook. व्हेरी गुड. अँड एरिया ऑफ नोटबुक. इन जनरल एरिया कोणाचा पण घ्या, मग तो आहे कशाचा पण घ्या. एरिया म्हणजे 2 डायमेन्शन्स लागतात तिकडे, लक्षात घ्या. बेसिक कॉन्सेप्ट. यस. हॅलो. येस सर.
Yes, sir. अजून काही एखादा एक्झाम्पल 2 डायमेन्शनल अरेचं? आता इथे ग्राफिक्स बरं का, ग्राफिक्सचा विचारात घ्या आहे ना, ग्राफिक्सचा विचार करा थोडासा आणि सांगा आहे ना एक्झाम्पल 2 डायमेन्शनल अरेचं एखादं एक्झाम्पल. अरे वगैरे सांगितलं तुम्ही, व्हेरी गुड. नोटबुकचं पेज म्हणलं तर ते फक्त हे झालं. Blackboard. ब्लॅकबोर्ड. ओके, व्हेरी गुड. ब्लॅकबोर्ड प्रॅक्टिकल एक्झाम्पल, व्हेरी गुड. दॅट इज 2 डायमेन्शन्स. ब्लॅकबोर्ड वरतीच लिहू शकतो आपण, व्हेरी गुड. अजून काही? हॅलो, लास्ट 8 minutes. हॅलो, Wall. वॉल. ठीक आहे, वॉल. सरफेस ऑफ वॉल म्हणलं तर मला वाटतं करेक्ट आन्सर असेल. वॉल म्हणलं तर वॉलला Yes, sir. म्हणलं वॉलला थिकनेस येते. सरफेस ऑफ वॉल म्हणलं तर मग सरफेस म्हटल्यानंतर परत एरिया आला तो. अजून काही वेगळं एक्झाम्पल? थोडस व्हिज्युअलाइज करा ना, व्हिज्युअलाइज. एखाद्या व्यक्तीचा फोटो जर तुमच्या हातात असेल तर ते कसलं एक्झाम्पल झालं? 2D. 2D. येतं का लक्षात? बघा, फोटोग्राफ इज अन 2 डायमेन्शनल. तुम्ही जे फ्रंट व्ह्यू काढता, साइड व्ह्यू काढता, अजून कसलं LHSV काढता, कधी RHSV काढता, हे सगळे कसले एक्झाम्पल्स आहेत? व्ह्यूज 2D आहेत ते. 2D. Yes, sir. 2D आहेत. मी हेलिकॉप्टर मध्ये किंवा विमानामध्ये आहे आणि तिथून खाली पृथ्वीला बघितलं, मला काय दिसतो? सिव्हिलचे कोण असतील तर विचार करा. मी हेलिकॉप्टर किंवा विमानामध्ये आहे किंवा स्पेसशिप मध्ये आहे आणि पृथ्वीला बघतोय मी वरतून खाली. Top view of Earth. हा, टॉप व्ह्यू ऑफ अर्थ म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? सिव्हिल मध्ये शिकला असेल मे बी, माहित नाही मला, मागच्या वर्षी, मागच्या सेमिस्टरला. मॅप हे काय आहे? मॅप नकाशे काय असतात ते? हॅलो, 2D. 2D. विचार करा घ्या. जे नकाशे काढले जातात ते 2 डायमेन्शन्स असतात, 2 डायमेन्शनल असतात. 3 डायमेन्शनचा विचार नसतो केलेला त्याच्यामध्ये, मॅप्स मध्ये. बरोबर का? येतं का लक्षात? 2D 3D. Yes, sir. ऍज अन इंजिनियर ऍज अन इंजिनियर आपल्याला माहित पाहिजे एक्झॅक्ट 1D म्हणजे काय, 2D म्हणजे काय, 3D म्हणजे काय. सर ट्रे, हा, एग्स ट्रे, काय म्हणताय? अंड्याचा ट्रे असतो तो. हा, अंड्याचा ट्रे असतो बरं का तो. बघा ना, ती अरेंजमेंट झाली बरं का, ते अरेंजमेंट मध्ये मोडलं आहे ना. 2Dच आहे ते, पण ते अरेंजमेंट आहे. 6 अंडी एका रो मध्ये ठेवली आणि 3 अंडी. येस, व्हेरी गुड. अजून काही? Coin. कॉइन. हा, कॉइनची थिकनेस थोडीशी निग्लेक्ट केली तर इट इज 2D. व्हेरी गुड. अजून काही? मी बऱ्याच गोष्टींचा बऱ्याच वेगळ्या प्रकारे विचार करतो बरं का. कधी कधी आपण जे बोलतो हे काय हो, 1D आहे का 2D आहे, हे विचार करा तुम्ही पण बरं का. एखाद्याला डायरेक्शन मिळते म्हणतात, एखाद्याने बोलल्यानंतर एखाद्याला जीवनाला वळण मिळतं म्हणतात, एक डायरेक्शन मिळते म्हणतात. मग ऍक्च्युली तिथे काहीतरी फोर्स आहे, कोणतरी कोणाला तरी ओढतंय त्या बोलण्याने म्हणा, काय बघा. तर हे जे टेक्स्ट आहे ना, टेक्स्ट हे कसल्या डायमेन्शन मध्ये असेल ह्याचा तुम्ही विचार करा बरं का. माझ्या दृष्टिकोनातून हे 1 डायमेन्शन आहे.
टेक्स्ट टेक्स्ट जे आहे ना, टेक्स्ट आपण एखादा शब्द लिहितोय ना, हा वन डायमेन्शनचं बेस्ट एक्झाम्पल आहे. वन डायमेन्शनचं बेस्ट एक्झाम्पल. ज्यावेळेस आपण एखादं नाव लिहितो बघा ना, आता विचार करा बरं का, राम म्हणलं मी, राम, काय झालं हे? वंडी, हॅलो हॅलो, येस विचार करा. काही काही पझल्स असतात, पझल्स कोडी सोडवले जातात. येस सर. हा, तिथे तिथे बरं का थोडस वेगळ्या प्रकारे काही कॉलम्स असतात, काही रोज असतात. आठवतं का बघा, क्रॉसवर्ड्स म्हणतात इंग्लिशमध्ये त्या पझलला, क्रॉसवर्ड. येस येस सर. Yes, sir. हा, क्रॉसवर्ड्स असं काहीतरी दिलं जातं. आता मला एक्झॅक्ट नाही येणार बरं का, तुम्ही समजून घ्या. हम्म, हे इथे असं काहीतरी काळं केलेलं असतं, म्हणजे इथे नसतं काहीच बरं का. इथे पण काय नाही असं समजा, इथे पण काय नाही असं समजा. क्रॉसवर्ड्स म्हणतात ह्या पझलला बरं का. इथे पण काय नाही असं समजा. आणि आपण थोडस कॉम्प्लिकेट करतोय. इथे ई आहे असं समजा, आणि इथं आपण थोडस देऊया एक असा वर्ड आहे असं समजा. आता जास्त आपल्याला कॉम्प्लिकेट न करता, ठीक आहे. इथे काय वर्ड असेल पॉसिबिलिटीज? ए Okay. ए. मग इथे जे आहे ना, इथे रोज आले, कॉलम्स आले, हे 2D झालं. पण जर टेक्स्ट आपण कन्सिडर केलं एखादं नाव, तर हे वन डायमेन्शन आहे. एका बघा ना, डायरेक्शन मिळते म्हणजे एका डायरेक्शननी जातं ते. बोलण्यातून एखाद्याला एक डायरेक्शन मिळते म्हणजे ते डायरेक्शननी जातो तो पुढे आहे. एकच डायरेक्शन मिळते. अशा हजारो डायरेक्शन नसतात मिळत. असं म्हणत नाही हजारो डायरेक्शन मिळाल्या मला आता, आहे येतं का लक्षात? एक डायरेक्शन मिळली आणि मी पुढे गेलो आणि सक्सेसफुल झालो, बरंच काय काय अजून. येस, येस सर. मग हे जे आहे ना, हे आपण आपल्या सिलेबस मधलं विचार करू आता. हे जे आहे ना, ह्याला आपण काय म्हणतोय, कलेक्शन और ग्रुप ऑफ कॅरेक्टर्स असं म्हणतोय. ह्यालाच आपण स्ट्रिंग म्हणणार आहोत. हॅलो हॅलो. Yes, येस sir. सर. आणि स्ट्रिंग इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ वन डायमेन्शनल ॲरे. स्ट्रिंग इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ वन डायमेन्शनल ॲरे. एखाद्या बँकेचं नाव हे 1D ॲरे झाला, आणि ह्याला ॲरेला स्ट्रिंगला दुसऱ्या भाषेत 1D कॅरेक्टर ॲरे म्हणतात. ह्याला वन डायमेन्शनल कॅरेक्टर ॲरे. वन डायमेन्शनल कॅरेक्टर ॲरे. आपल्याकडे लास्ट 1 मिनिट घेतोय मी तुमचा बरं का. हे छान एक्झाम्पल मला ह्यावेळेस कसं काय सुचलंय माहित नाही बरं काय. मी एवढं कधी सांगत नाही. मे बी आपण ऑनलाईन असावेत आणि तुम्हाला काही समजत नाही असं समजून मे बी जास्त सांगत असावं, मी माहित नाही मला. इकडे इकडे डिनोट कसं केलं जात आहे, ज्यावेळेस मी इन A(5) लिहितो त्यावेळेस मशीनला काय समजतो, 1D ॲरे आहे हा, अँड 5 इंटिजर व्हॅल्यूज वी कॅन स्टोअर इन दिस ॲरे. येस,
येस सर. Yes, sir. मग त्यावेळेस मशीन काय करतो, हे जे काही 5 एलिमेंट्स आहेत ते एकतर एका रो मध्ये स्टोअर करू शकतो तो, किंवा कॉलम मध्ये स्टोअर होतात. आता हे तुम्हाला कसं घ्यायचं तसं घ्या. ठीक आहे. 5 नंबर जे आहेत ते कसे स्टोअर होतात असं जर प्रश्न डोक्यामध्ये असेल, 1D असल्यामुळे एकतर ते एका रो मध्ये स्टोअर होतील सगळे नंबर, किंवा एका कॉलम मध्ये स्टोअर होतील. ओके, येस सर. त्याच्यामुळे 1D म्हणायचं याला. आणि ज्या वेळेस मी कॅर लिहितोय ना, कॅरेक्टर ऍरे घेतो मी, इथे काहीतरी नाव दिलं कॅरेक्टर ऍरेला, फर्स्ट नेम म्हणलं, FN नाव दिलं, FN नावाचा ऍरे घेतला, फर्स्ट नेम मला स्टोअर करायचं विद्यार्थ्याचं, इथे 20 साईज दिली मी. काय अर्थ झाला हो ह्याचा? फर्स्ट नेम, टू स्टोअर फर्स्ट नेम इन द सिस्टम, I wanted to use a character array where 20 characters togetherly I can store into one kind of arrangement, एकतर रो किंवा कॉलम मध्ये. येस, येस सर. Yes, sir. मग हे FN जे आहे ना, फर्स्ट नेम म्हणजे विद्यार्थ्याचं पहिलं नाव, समजा राहुल असेल कोण पहिलं नाव त्याचं, तर ते राहुल स्टोअर करायचं जर मला असेल तर मला कॅरेक्टर ॲरे वापरायला लागतो, आणि हे 1D असतो, 1D character array. 1D character array is called as string. समजलं का? यस, Yes, sir. सर. थांबतोय आपण इकडे. थेरॉटिकल आणि काही प्रॅक्टिकल गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. आय होप यू हॅव अंडरस्टूड व्हॉट इज मीन बाय 1D, व्हॉट इज मीन बाय 2D. डिफरंट एक्झाम्पल्स ऑल्सो वी हॅव understood. In next lecture we will try to explore how to represent two-dimensional array, how to solve and problems related to matrix, and how we can deal with string. 1D array चं ह्याचं एक्झाम्पल बघून मग आपण 2D कडे जाऊ. Let us stop here. Yes, sir. Yes, sir. Thank you very much for attending this session. I hope you have understood what is meant by array and background of array, and how it is helping us to solve problems with computer. Machine ला कळत नाही लक्षात घ्या 1D म्हणजे काय, 2D म्हणजे काय. Such kind of concepts we'll be using, and we are trying to solve different problems. Bye.